स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आर पी मराठी स्टोरीज या चॅनलमध्ये. चला सुरू करूया आजच्या आपल्या नवीन कथेला. अमोल देशमुखच्या समोर थांग पसरलेला समुद्र होता. वर निळेशार आकाश, त्यात तरंगणारे ढगांचे तुकडे आणि हवेत मुक्तपणे विहार करणारे पक्षी. समुद्रकिनाऱ्यावर पडून अमोल कधी उसळणाऱ्या लाटांकडे पाहत होता, तर कधी त्या आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांकडे. किती मोकळं आणि आनंदी आयुष्य असतं त्यांचं. ना कुठल्या जबाबदाऱ्या, ना नोकरीची चिंता, ना भविष्याची काळजी, ना कोणाची टोकाटोकी, फक्त स्वातंत्र्य. अमोलने एक दीर्घ श्वास घेतला आणि डोळे मिटले. त्या क्षणी त्याला अशाच एखाद्या शांत जागेची गरज होती, जिथे मनाला खरा विसावा मिळेल, जसा लहानपणी आईच्या कुशीत डोकं ठेवल्यावर मिळायचा. पण आज त्याला त्या शांततेची आस लागली होती. गेली 2 वर्षे तो मनात आशेचा एक छोटासा दिवा लावून जगत होता, पण त्या आशेचा प्रकाश अजूनही वास्तवात उतरला नव्हता. अमोल देशमुखने अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते, पण 2 वर्षांपासून तो बेरोजगार होता. नोकरीचे दरवाजे जणू त्याच्यासाठी कायमचे बंद झाले होते. विजय भाऊंनी देखील त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले होते, पण काही उपयोग झाला नव्हता. स्वाभिमानी स्वभावामुळे अमोलला कोणावर ओझं बनून राहणं आवडत नव्हतं, पण सततच्या अपयशामुळे त्याचा आत्मविश्वास दिवसेंदिवस खचत चालला होता. कविता वहिनी तर कधी कधी सहजच टोमणा मारायच्या. अमोलला एवढा कसला अभिमान आहे कोण जाणे. आणि मग अमोल स्वतःच्याच नजरेत आणखी खाली जायचा. सततच्या पराभवांनी त्याला निराश करून टाकलं होतं. समुद्रकिनारी आल्यावर काही वेळ त्याच्या मनाला शांतता मिळायची, पण परतीचा प्रवास सुरू झाला की पुन्हा बेचैनी त्याच्या मनात घर करायची. समुद्राच्या पलीकडे सूर्य मावळू लागला आणि हळूहळू अंधार पसरू लागला. हा बाहेरचा अंधार काही वेळाने नाहीसा होणार होता, पण अमोलच्या मनात पसरलेला अंधार, त्याची पहाट कधी होणार हे त्यालाच माहिती नव्हतं. अमोलला 2 भाऊ आणि 1 बहीण होती. त्याची बहीण स्वातीताई लग्नानंतर पुण्यात राहत होती. विजय भाऊ देखील विवाहित होते. त्यांना 2 मुलगे होते. कविता वहिनींसोबत मात्र अमोलचं कधीच पटत नव्हतं. त्यांच्या स्वभावाचा थांगपत्ता त्याला आजवर लागला नव्हता. आणि आता तर परिस्थिती आणखी बिघडली होती, कारण काही महिन्यांपूर्वी त्याने त्यांच्या चुलत बहिणी प्राजक्ताशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला होता. कविता वहिनींची खूप इच्छा होती की अमोलने प्राजक्ताशी लग्न करावं. लहानपणापासून दोघी जिवलग मैत्रिणी होत्या, त्यामुळे प्राजक्ता या घरात आली तर त्यांनाही आधार मिळेल असं त्यांना वाटत होतं. शिवाय प्राजक्ताचे भाऊ चांगल्या नोकऱ्यांवर होते. त्यापैकी 2 परदेशात स्थायिक झाले होते. त्यांच्या ओळखीने अमोलला नोकरी मिळू शकली असती किंवा परदेशात जाण्याची संधीही मिळाली असती, पण अमोलने ठामपणे नकार दिला होता. मला सासरच्या आधारावर जगायचं नाही. जे काही मिळवायचं असेल ते माझ्या स्वतःच्या कष्टाने मिळवेन, तो म्हणाला होता. त्यावर कविता वहिनी उपहासाने म्हणाल्या होत्या, तुला कोण पोसतंय सध्या? शेवटी जे काही करायचं आहे ते स्वतःच करायचं ना. अमोलचा मूड चांगला असेल तेव्हा तो हसतच उत्तर द्यायचा, माझं वचन आहे वहिनी, प्राजक्ताच्या घरी मला कोणीही टोमणे मारणार नाही का? त्यावर कविता वहिनी म्हणायच्या, शिकलेल्या लोकांमध्ये अशा गोष्टी कुठे होतात? अमोलच्या ओठांवर कडवट हसू यायचा. वहिनी, वचन म्हणजे वचनच. आणि तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण सर्वात जास्त टोमणे हे शिकलेले लोकच मारतात. अशिक्षित लोकांच्या मनात इतके हिशोब नसतात. ते साधे, सरळ आणि मनापासून जगतात. या टोमण्यांच्या आणि देखाव्याच्या गोष्टी त्यांना समजतच नाहीत. अमोलचं उत्तर ऐकून कविता वहिनी काही क्षण शांत झाल्या, पण त्यांच्या मनातला राग मात्र अजूनही कायम होता. अमोलचा प्राजक्ताशी लग्न करण्यास ठाम नकार होता. तो नोकरीवर असता, आर्थिकदृष्ट्या सक्षम असता, तरीही प्राजक्ताशी लग्न केलं नसतं. कारण प्राजक्ता ही कविता वहिनींची चुलत बहीण आणि जिवलग मैत्रीण होती, आणि कविता वहिनींचा स्वभावच अमोलला अजिबात आवडत नव्हता. त्यामुळे त्याला वाटायचं की प्राजक्तामध्येही कदाचित त्याच प्रकारच्या सवयी असतील. अमोलने नकार दिल्यापासून कविता वहिनी त्याच्या आणखी मागे लागल्या होत्या. त्यांना सर्वात जास्त खटकणारी गोष्ट म्हणजे अमोलची बेरोजगारी. नोकरी का करत नाहीस, हा त्यांचा रोजचाच प्रश्न असायचा. त्यांच्या प्रत्येक शब्दाचा बाण अमोलच्या मनाला जखम करून जायचा. सध्या त्याचा खर्च खाजगी शिकवण्या घेऊन चालत होता. घरखर्चात हातभार लावण्यासाठी काहीतरी उत्पन्न असणं आवश्यक होतं. त्याच्याकडे 3 शिकवण्या होत्या, पण आता शहरात जागोजागी उघडणाऱ्या मोठ्या कोचिंग क्लासेसमुळे त्याच्यासारख्या बेरोजगार तरुणाचं तेही साधन धोक्यात आलं होतं.
स्वातीताई जेव्हा जेव्हा फोन करायच्या तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न असायचा, अमोल, नोकरीचं काही झालं का? आणि प्रत्येक वेळी अमोल गप्प व्हायचा. जणू बेरोजगार असणं हा त्याचाच गुन्हा होता. मग स्वातीताई त्याला समजवायच्या, काळजी करू नकोस रे अमोल, देवावर विश्वास ठेव, सगळं ठीक होईल. त्यांच्या शब्दांनी अमोलच्या ओठांवर नकळत एक हलकीशी स्मितरेषा उमटायची. निखिल आणि राहुल हे अमोलचे महाविद्यालयीन मित्र होते. ते दोघेही त्याच्यासारखेच बेरोजगार होते. रोज रात्री हे तिघे शर्मा यांच्या चहाच्या टपरीवर बसायचे. आपापल्या संघर्षाच्या आणि बेरोजगारीच्या कथा एकमेकांना सांगायचे आणि एकमेकांना धीर द्यायचे. राहुलच्या घरची परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. त्याला 2 बहिणी होत्या. एकीचं लग्न ठरलं होतं, तर दुसरी अजून शिक्षण घेत होती. वडिलांच्या पगारात किती भागणार होतं? आई घरी शिवणकाम करून थोडी मदत करायची, पण त्याने किती संसार चालणार होता? मात्र तिघांमध्ये निखिलची परिस्थिती सर्वात कठीण होती. त्याचा मोठा भाऊ परदेशात गेल्यानंतर जणू सगळ्यांनाच विसरला होता. ना त्याला आईची आठवण होती, ना वडिलांच्या कष्टांची. ज्या आईवडिलांनी मोठ्या आशेने त्याला परदेशात पाठवलं होतं, त्यांच्याकडेही तो आता फिरकायचा नाही. निखिलला नोकरी मिळत नव्हती. घरात 3 बहिणी आणि 2 शिकणारे भाऊ होते. अशा परिस्थितीत घर चालवणं अशक्य झालं होतं. शिकवण्या मिळणं सुद्धा कठीण झालं होतं. सध्या तो एका कम्प्युटर सेंटरमध्ये ऑपरेटर म्हणून काम करत होता. महिन्याच्या 10व्या तारखेला त्याला मिळणारे 1000 रुपये त्याच्या अडचणी सोडवण्यासाठी पुरेसे नव्हते. त्यातील थोडे पैसे स्वतःसाठी ठेवून उरलेले तो आईच्या हातावर ठेवत असे. शर्मा यांच्या चहाच्या टपरीवर बसून हे तिघे काही वेळासाठी तरी मनातील ओझं हलकं करायचे. एकमेकांना समजवायचे की वेळ कायम सारखी राहत नाही. पण रात्री जेव्हा अमोल घरी परतायचा तेव्हा कविता वहिनींचा कळवट आवाज त्याच्या मनावर घाव घालायचा. आले साहेब, पुन्हा दिवसभर फिरून? त्यांच्या टोमण्यांनी त्यांचं रक्त सळसळायचं. त्याच्याकडे उत्तरं खूप होती, पण घरात वाद नको म्हणून तो शांत राहायचा. सगळं निमूटपणे सहन करायचा आणि एखाद्या अपराध्यासारखा वर गच्चीवर निघून जायचा. आईच्या आशीर्वादांनीच त्याच्या मनातली आशा अजून जिवंत होती. आईचं अमोलवर सर्वात जास्त प्रेम होतं, कारण तो मनाने खूप संवेदनशील होता आणि घरातला सर्वात धाकटा मुलगाही. त्या रात्री शर्मा यांच्या चहाच्या टपरीवर बसले असताना निखिल बराच वेळ शांत होता. चहाचा घोट घेत तो विचारमग्न नजरेने मित्रांकडे पाहत म्हणाला, मित्रांनो, मी विचार करतोय परदेशात जावं का? असं किती दिवस चालणार? राहुल लगेच म्हणाला, संधी मिळेल रे, पण त्यासाठी पैसा लागतो. पैसा असेल तर माणूस काहीही करू शकतो. अमोल काही बोलणार इतक्यात राहुल पुन्हा म्हणाला, माझ्या मते निखिलने स्वतःचं मासिक सुरू करायला हवं. त्याने पत्रकारितेत MA केलंय ना? काय? मासिक? आणि मी? निखिलने मोठे डोळे करून दोघांकडे पाहिलं आणि पुढच्या क्षणी तो मोठ्याने हसू लागला. निखिल, काय झालं? वेडा झाला आहेस का? राहुलने त्याचा हात धरत विचारलं. पण निखिलचं हसणं थांबत नव्हतं. काही वेळानंतर हसू थांबल्यावर त्याने डोळ्यात आलेले अश्रू पुसले आणि मित्रांकडे पाहत म्हणाला, तुम्ही दोघे माझी थट्टा करताय असं वाटतंय मला. अरे थट्टा कसली? राहुल अगदी योग्य बोलतोय. तुझ्याकडे मास्टर डिग्री आहे. अमोल थोडासा नाराज होत म्हणाला. निखिलने कळवट हसू करत उत्तर दिलं, हो रे, माझ्याकडे मास्टर डिग्री तर आहे. पण त्यानंतरचे शब्द त्याच्या घशातच अडकून राहिले, कारण त्या पदवीने त्याला आजपर्यंत एक वेळच्या जेवणाचीही हमी दिली नव्हती. पण माझ्याकडे मास्टर डिग्री आहे, मास्टर माइंड नाही ना? निखिल कळवट हसत म्हणाला. दर दुसऱ्या दिवशी नवीन मासिक बाजारात येतं. मी मासिक काढलं तरी त्यासाठी पैसे कुठून आणणार? आणि समजा काढलंच तर त्यात लिहायचं काय? चित्रपटसृष्टीच्या गॉसिपमध्ये मला रस नाही, आणि खरं सत्य लिहिलं तर लोक ते सहन करणार नाहीत. निखिलच्या आवाजात गंभीरपणा होता. राहुलने हसत विचारलं, मग एवढं शिकायची गरजच काय होती? आता मलाही पश्चाताप होतोय. मला एखाद्या दुसऱ्या क्षेत्रात शिक्षण घ्यायला हवं होतं. निदान काहीतरी संधी तरी मिळाली असती. निखिलने उसासा टाकला. अमोल बराच वेळ शांत होता. मग तो म्हणाला, मला वाटतं एवढं निराश होण्यापेक्षा आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करायला हवा. म्हणजे आपण तिघांनी मिळून काहीतरी करू शकतो. इथे खांद्याचे वांदे झालेत आणि हा व्यवसायाची स्वप्न दाखवतोय. राहुलने मिश्किलपणे उत्तर दिलं. तेवढ्यात चहा संपला आणि तिघेही उठून उभे राहिले.
शर्मा काकाही त्यांची टपरी बंद करण्याच्या तयारीत होते. राहुलने दोघांची हस्तांदोलन केलं. चला मित्रांनो, उद्या पुन्हा एक नवीन दिवस उगवेल. आशा ठेवूया, कदाचित उद्याचा दिवस आपल्यासाठी भाग्य घेऊन येईल. अमोलने दोघांच्या खांद्यावर हात ठेवला आणि पुढे चालू लागला. मी तर कोणती लॉटरीसुद्धा घेतलेली नाही आणि कोणाला पैसे उधारही दिलेले नाहीत की परत मिळण्याची आशा करावी. निखिलचा स्वर उपरोधिक होता. इतकी निराशा त्यांच्या मनात भरली होती की ते स्वतःचीच थट्टा करू लागले होते. अमोल मात्र शांतपणे त्यांच्यासोबत चालत राहिला. तो त्यांना धीर तरी कसा देणार? स्वतःच्याच आयुष्यात त्याला कोणताच मार्ग दिसत नव्हता. त्या संध्याकाळी अमोल नेहमीप्रमाणे शिकवणीसाठी बाहेर पडला होता. त्याने किरण आणि शरदला शिकवल्यानंतर पुढच्या विद्यार्थ्याच्या घरी जाण्यासाठी बेल वाजवली. इतक्यात गच्चीवरून त्या मुलाच्या आईने आवाज दिला. आज समीर शिकवणीला बसणार नाही, त्याची तब्येत ठीक नाही. ठीक आहे, अमोल म्हणाला. आता आज जाऊन बसण्याचा काही प्रश्नच नव्हता. तो तिथूनच परत फिरला. खिशात हात घालून तो फुटपाथवरून चालू लागला. 2 तास कसे घालवायचे हा प्रश्न त्याला पडला होता. घरी जाण्याचा विचारसुद्धा तो करू शकत नव्हता, कारण तो लवकर घरी पोहोचला की कविता वहिनी लगेच टोमणा मारायच्या. काय झालं? आज इतक्या लवकर कसे आलात? म्हणूनच त्याने ठरवलं की आज शहरातील रस्तेच मोजायचे. अमोलला चालण्याची सवय लहानपणापासून होती. थंडीची रात्र असो किंवा उन्हाळ्याची संध्याकाळ, एकटं चालणं त्याला खूप आवडायचं. विचारांच्या गर्तेत हरवलेला तो चालत होता. अचानक एका गाडीचा मोठा हॉर्न वाजला आणि तो दचकला. तो तर अगदी बाजूनेच चालत होता. त्याने मागे वळून पाहिलं, पण काही विशेष दिसलं नाही. त्याने पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली. काही क्षणांनी पुन्हा हॉर्न वाजला. यावेळी हॉर्न जरा जास्तच मोठा होता, जणू मुद्दाम त्याचं लक्ष वेधण्यासाठी. अमोलने 4ही बाजूंना नजर फिरवली. तेव्हा त्याच्या रस्त्याच्या कडेला उभी असलेली राखाडी रंगाची आलिशान मर्सडीज दिसली. ड्रायव्हर आणि मागच्या सीटवर बसलेली एक तरुणी दोघेही त्याच्याकडेच पाहत होते. अमोल त्यांना ओळखत नव्हता. त्याने क्षणभर तो स्वतःचाच गैरसमज असावा असं मानला आणि पुन्हा पुढे निघाला. पण ड्रायव्हरने पुन्हा हॉर्न वाजवला आणि हाताने त्याला जवळ येण्याचा इशारा केला. कदाचित पत्ता विचारायचा असेल असं मनात म्हणत अमोल गाडीपाशी गेला. हो सांगा, तो ड्रायव्हर जवळ उभा राहून म्हणाला. ड्रायव्हरने मागच्या सीटवरील तरुणीकडे बोट दाखवलं. मॅडमना तुमच्याशी काही बोलायचं आहे. अमोलने तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर एक हलकंसं आत्मविश्वासपूर्ण हास्य होतं. हां बोला, तो खिडकीजवळ येत म्हणाला. तुमची हरकत नसेल तर मी तुमचा थोडासा वेळ घेऊ शकते का? तिचा आवाज अतिशय सभ्य आणि नम्र होता. अमोलने घड्याळाकडे पाहिलं. त्याच्याकडे सध्या वेळच वेळ होता, पण तरीही तो म्हणाला, माफ करा पण मी तुम्हाला ओळखतसुद्धा नाही. तरुणीच्या ओठांवर पुन्हा स्मित उमटलं. तुम्ही आत बसा, मी माझी ओळख करून देते, असं म्हणत तिने दरवाजा उघडला. क्षणभर विचार करून अमोल गाडीत बसला. तेवढ्यात ती ड्रायव्हरकडे वळली. रोहन तू इथून निघ, एखादी रिक्षा करून जा किंवा समोरच्या हॉटेलमध्ये बस, हवं तर घरीसुद्धा जाऊ शकतोस. ड्रायव्हरने मान डोलावली आणि गाडीतून खाली उतरला. आता त्या आलिशान गाडीत अमोल आणि ती अनोळखी तरुणी दोघेच उरले होते. अमोल काही बोलण्याआधीच ड्रायव्हर म्हणाला, हो मॅडम मी घरीच जातो, माझा मुलगाही आजारी आहे. ठीक आहे तू घरी जा, असं म्हणत त्या तरुणीने आपल्या पर्समधून काही पैसे काढले आणि त्याच्या हातात दिले. धन्यवाद मॅडम, असं म्हणत तो मागे सरकला आणि तिथून निघून गेला. ड्रायव्हर गेल्यानंतर काही क्षण शांतता पसरली. मग ती तरुणी हळूच म्हणाली, तुम्हाला काही हरकत नसेल तर. तिने ड्रायव्हिंग सीटच्या दिशेने इशारा केला. अमोलने आश्चर्याने स्वतःकडे बोट दाखवलं. मी? हो, मी खूप तणावात असले की गाडी चालवू शकत नाही, ती शांतपणे म्हणाली. अमोल काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्याला त्या मुलीबद्दल उत्सुकता वाटू लागली होती. जर ती इतकी अस्वस्थ होती तर ड्रायव्हरला का पाठवलं आणि एखाद्या अनोळखी माणसावर इतका विश्वास कसा ठेवला? तिने पुन्हा ड्रायव्हिंग सीटकडे इशारा केला. नाईलाजाने अमोल पुढच्या सीटवर जाऊन बसला. त्याने गाडी सुरू करणार इतक्यात मागून आवाज आला. तुमचं नाव अमोल देशमुख आहे ना? स्वतःचं नाव ऐकताच अमोलचे हात हवेतच थबकले. त्याने समोरच्या आरशातून आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. ती मात्र अगदी शांत होती. माझं नाव मिताली कुलकर्णी आहे, तिने स्वतःची ओळख करून दिली. अमोलच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य तिने जणू पाहिलंच नाही. अमोलने एक दीर्घ श्वास घेतला आणि गाडी पुढे नेली. पण तुम्हाला माझं नाव कसं माहीत? त्याने विचारलं.
ते काही फार कठीण काम नव्हतं. तिचा आवाज गंभीर होता. आता अमोलही सावध झाला. काही वेळ शांतता राहिली. मग ती म्हणाली, तुम्ही गाडी चांगली चालवता. अमोलने फक्त मान हलवली. ड्रायव्हिंग कुठे शिकलात? तिने पुन्हा विचारलं. आवड होती म्हणून स्वतःच शिकलो. अमोलने रस्त्याकडे पाहत उत्तर दिलं. समोर उजवीकडे वळा, तिने सूचना दिली. अमोलने तिच्या सांगण्यानुसार गाडी एका शांत भागात नेली. थोडं पुढे जाऊन तिने गाडी थांबवायला सांगितलं. तो परिसर अतिशय शांत होता. ना वाहनांचा आवाज ना लोकांची गर्दी. गाडी थांबल्यानंतर काही मिनिटे दोघांमध्ये पूर्ण शांतता होती. अमोल काय बोलणार? तो तिला ओळखतही नव्हता. आणि असं वाटत होतं की मिताली स्वतःच इथे का आली आहे हे विसरून बसली होती. अचानक तिचा मंद आवाज ऐकू आला. कृपया तुम्ही माझी मदत करू शकता का? अमोलने चटकन मागे वळून पाहिलं. तिच्या आवाजात असहाय्यता होती. काय म्हणालात? अमोल देशमुख, मला तुमच्या मदतीची गरज आहे. अमोल गोंधळला. माफ करा, पण मला काही समजत नाही आहे. मी तुम्हाला ओळखत नाही. तुमची समस्या काय आहे तेही माहीत नाही. मग मी नेमकी कशात मदत करू? मिताली क्षणभर त्याच्याकडे पाहते. मी सगळं सांगते, पण आधी एक वचन द्या. कसलं वचन? तुमचं उत्तर होकारार्थी असेल. अमोलच्या भुवया उंचावल्या. ते कसं शक्य आहे? समस्या ऐकायच्या आधी मी होकार कसा देऊ? तिच्या डोळ्यात अचानक वेदना उमटल्या. मी इतक्या मोठ्या अडचणीत अडकले आहे की आता काहीही करू शकते. अमोल शांतपणे म्हणाला. अशा परिस्थितीत तुम्ही पोलिसांची किंवा कायद्याची मदत घ्यायला हवी. मिताली कळवट हसली. कायदा? ती खिडकीबाहेर पाहू लागली. कायदा आंधळा आणि बहिरा असतो. तो त्यांच्याच मदतीला धावून येतो ज्यांच्याकडे मदत विकत घेण्याची ताकद असते आणि ज्यांना कुणाला कसं वापरायचं हे माहीत असतं. तिच्या आवाजातली कटुता अमोलच्या लक्षात आली. पहिल्यांदाच त्याला वाटलं की ही मुलगी खरंच मोठ्या संकटात आहे. तुमच्या आईवडिलांशी बोलू शकता ना? अमोलने विचारलं. क्षणात तिचा चेहरा उतरला. आई वडील असते तर ही वेळच आली नसती, ती हळू आवाजात म्हणाली. गेल्या वर्षी अपघातात त्यांचं निधन झालं. मला खूप वाईट वाटलं. अमोलने मान खाली घातली. तुमचे भाऊ बहिणी आणि इतर नातेवाईक? मला भाऊ बहीण कोणी नाही, ती म्हणाली. एक मामा आहेत, ते जपानमध्ये राहतात, आणि एक काका व आत्या आहेत जे माझ्यासोबत राहतात. त्यांचे 2 मुलगे आहेत. मग त्यांच्याकडे मदत का मागत नाही? अमोलने सहज विचारलं. मिताली काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. मग हळूच म्हणाली. जर त्यांच्याकडून मदत मिळाली असती तर मी तुमच्या मागे इतकी धावपळ केली नसती. अमोल दचकला. माझ्या मागे? हो, ती हलकसं हसली. मी तुमच्याबद्दल बरीच माहिती गोळा केली आहे. विनाकारण मी एखाद्या अनोळखी माणसावर विश्वास ठेवत नाही. अमोलच्या चेहऱ्यावर संभ्रम स्पष्ट दिसत होता. ते पाहून ती म्हणाली. तुमच्या मनात कदाचित हा विचार येत असेल की मी किती बिनधास्त मुलगी आहे. आणि ते बोलताना तिच्या डोळ्यात एक विचित्र वेदना चमकून गेली. अमोल तिच्याकडे एकटक पाहत राहिला. तुमच्या मनात नक्कीच हा विचार आला असेल ना? मिताली हलक्या आवाजात म्हणाली. की ही मुलगी किती बिनधास्त आहे. एका अनोळखी पुरुषाला स्वतःच्या गाडीत बसवून काय काय बोलते आहे. तिने स्वतःच त्याच्या मनातला प्रश्न ओळखला होता. आणि तुमचा विचार चुकीचाही नाही. पण सध्या मी जितके अडचणीत आहे तितकंच मी शुद्धीवर आणि सावध आहे. मी कोणावरही सहज विश्वास ठेवत नाही, ती पुढे म्हणाली. मी तुम्हाला समजून घेतलं आहे. तुमच्याबद्दल माहिती गोळा केली आहे. तुम्ही ज्या ज्या घरात शिकवणी घेता तिथून घरी जाणारा तुमचा मार्गसुद्धा मला माहीत आहे. अमोलच्या कपाळावर आठ्या पडल्या. काय? हो, तुम्ही सामान्य लोकांसारखे नाही आहात आणि तुमचे मित्र राहुल व निखिल यांच्यापेक्षाही वेगळे आहात. मिताली शांतपणे बोलत होती. अमोल मात्र थक्क झाला होता. एक अनोळखी मुलगी त्याच्याबद्दल इतकी माहिती ठेवते आणि त्याला तिच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. तुम्ही माझी समस्या सोडवा, ती म्हणाली, आणि त्याच्या बदल्यात मी तुमच्या अडचणी सोडवायला मदत करेन. अमोलला नेहमी आत्मविश्वासाने बोलणाऱ्या मुली आवडायच्या, पण समोर बसलेली मिताली त्याने पाहिलेल्या प्रत्येक मुलीपेक्षा जास्त धाडसी होती. मिस मिताली, तो काही बोलणार इतक्यात तिने त्याचं वाक्य तोडलं. हो, बोला. तुम्हाला खरंच खात्री आहे का की मी तुमची मदत करू शकेन? मितालीच्या ओठांवर हलकसं स्मित उमटलं. नक्कीच. का? कारण माझा विश्वास मला इथपर्यंत घेऊन आला आहे. अमोल काही क्षण विचारात पडला. आणि जर मी स्वतःलाच त्या विश्वासाच्या लायकीचा समजत नसेन तर? तो निर्णय तुमचा आहे, ती शांतपणे म्हणाली. मी माझी अडचण तुम्हाला सांगते. जर तुम्ही स्वतःला कमकुवत समजलात तर मला माझ्या निर्णयाचा पश्चाताप होईल.
मग मी स्वतःला नशिबाच्या हवाली करून देईन. तिचा आवाज भरून आला होता. क्षणभर अमोललाही तिची दया आली. तुम्हाला इतकी खात्री कशी आहे की मी तुमची मदत केल्यानंतर तुम्हाला ब्लॅकमेल करणार नाही? अमोलने विचारलं. मितालीने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिलं. ज्याच्या शिरांमध्ये शहीद वडिलांचं रक्त आणि धाडसी आईचे संस्कार वाहत असतात, तो माणूस अशी घाणेरडी गोष्ट करण्याचा विचारही करू शकत नाही. हे ऐकताच अमोलने ताबडतोब चेहरा दुसरीकडे वळवला. तिने एका वाक्यात त्याच्या पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद केले होते. आत्तापर्यंत तो विचार करत होता की तिची समस्या नेमकी काय आहे आणि त्यात अडकून तो स्वतःच एखाद्या संकटात सापडला तर. पण तिच्या त्या शब्दांनंतर तो गप्प झाला. काही क्षण शांततेनंतर तो म्हणाला, मला अजूनही तुमची समस्या काय आहे ते माहीत नाही, पण मी तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहे. मितालीच्या चेहऱ्यावर क्षणात आशेचा प्रकाश पसरला. खरंच? तिने उत्साहाने विचारलं. हो. धन्यवाद अमोल देशमुख. तुमचे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. तिच्या आवाजात कृतज्ञता होती. अमोलने हलकंसं हसत विचारलं. बरं, आता सांगा तुमची समस्या काय आहे? मितालीने एक दीर्घ श्वास घेतला. जणू ती अनेक दिवसांपासून हा क्षण वाट पाहत होती. आणि मग तिने एकदम स्पष्ट शब्दात म्हटलं, तुम्हाला काही काळासाठी माझ्याशी कागदोपत्री लग्न करावं लागेल. काय? अमोल अक्षरशः तिच्याकडे वळून बसला. त्याच्या चेहऱ्यावरचा धक्का स्पष्ट दिसत होता. जणू त्याच्या डोक्यावर बॉम्बच फुटला होता. त्याला अपेक्षा होती की ती पैशांची, मालमत्तेची किंवा एखाद्या वादाची मदत मागेल. पण हे तर त्याच्या कल्पनेपलीकडचं होतं. काही क्षण तो नुसताच तिच्याकडे पाहत राहिला. नंतर स्वतःला सावरत म्हणाला, इतकी मोठी अडचण कोणती आहे की तुम्हाला असं पाऊल उचलावं लागतंय? मितालीने त्याच्याकडे गंभीर नजरेने पाहिलं. मग हळू आवाजात म्हणाली, तुम्हाला खरंच जाणून घ्यायचं आहे का की मी हा निर्णय का घेतला? अमोलने मान हलवली. पण मितालीने घड्याळाकडे पाहिलं आणि म्हणाली, आधी गाडी परत तिथे घेऊन चला जिथून आपण निघालो होतो. खूप उशीर झाला आहे. तिच्या आवाजात एक रहस्य दडलं होतं आणि अमोलला जाणवत होतं की तिची खरी कहाणी अजून सुरूही झालेली नव्हती. अमोल काही बोलणार इतक्यात मितालीने त्याला थांबवलं. तुमच्याकडे पूर्ण रात्र आहे आणि उद्याचा पूर्ण दिवसही. शांतपणे विचार करा. तिचा आवाज संयत होता. उद्या याच ठिकाणी याच वेळी मी तुम्हाला भेटेन. तेव्हा तुमचा निर्णय सांगा. तिने त्याचं बोलणं मध्येच तोडलं. त्यानंतर दोघांमध्ये एकही शब्द झाला नाही. अमोलने गाडी परत त्या ठिकाणी आणून उभी केली. धन्यवाद, मिताली म्हणाली. मग दरवाजा उघडताना ती पुन्हा थांबली. या प्रस्तावात तुमच्या बेरोजगारीचं उत्तरही आहे आणि माझ्या आयुष्याच्या उद्ध्वस्त होण्यापासूनचा मार्गही. अमोल शांतपणे ऐकत होता. जर आपण दोघे एकमेकांच्या अडचणी सोडवू शकत असू तर त्यात गैर काय आहे? ती पुढे म्हणाली, माझा प्रस्ताव आकर्षकही आहे आणि प्रामाणिकही. मला विश्वास आहे की आपण दोघेही एकमेकांना निराश करणार नाही. तिच्या आवाजात आत्मविश्वास होता. अमोल गाडीतून खाली उतरला. मिताली पुढे येऊन ड्रायव्हिंग सीटवर बसली. गाडी सुरू करताना ती म्हणाली, उद्या याच वेळी मी तुमची वाट पाहीन. अमोलने हळू आवाजात विचारलं, आणि जर मी आलोच नाही तर? मितालीच्या चेहऱ्यावर क्षणभर वेदना उमटल्या. ती हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, मग मी समजेन की माझ्या नशिबात हेच लिहिलं होतं. तिने हलकेच हात हलवला आणि गाडी पुढे निघून गेली. अमोल बराच वेळ तिथेच फुटपाथवर उभा राहिला. त्याच्या डोक्यात विचारांचं वादळ उठलं होतं. मग तो हळूहळू घराच्या दिशेने चालू लागला. घरी पोहोचल्यावर त्याला नेहमीसारखी गडबड ऐकू आली नाही. घरात एक वेगळीच शांतता होती. कारण कविता वहिनी कुठेतरी बाहेर गेल्या होत्या. आईकडून हे कळताच अमोलच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. खूप दिवसांनी त्याने निवांतपणे आईसोबत जेवण केलं. जेवण झाल्यावर तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून पडला. दोघे हलक्या फुलक्या गप्पा मारत होते. तेवढ्यात आई पुन्हा तोच विषय घेऊन बसली. अमोल, तू प्राजक्ताशी लग्न का करत नाहीस रे? अमोलने डोळे उघडले. आई, पुन्हा तोच विषय? अरे मग नोकरीसाठी एवढी धावपळ करावी लागणार नाही. प्राजक्ता चांगली मुलगी आहे. मला तरी तिच्यात काही वाईट दिसत नाही, आईने प्रेमाने सांगितलं. अमोल झटकन उठून बसला. आई, जी मुलगी मला तुमच्यापासून दूर नेईन ती चांगली कशी असू शकते? तो भावुक झाला होता. घरात आत्ता जरी शांतता असली तरी मला हे लग्न अजिबात मान्य नाही. आई त्याच्याकडे पाहत राहिली. पण मला ती आवडते रे, ती हसून म्हणाली. तुम्हाला आवडत असेल तर ठीक आहे, अमोल शांतपणे म्हणाला. पण माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणाला पसंत करू नका. मला सासरच्या पैशांवर जगायचं नाही आणि घर जावाई तर अजिबात व्हायचं नाही. त्याचा आवाज ठाम होता.
मग तो आईचा हात हातात घेत म्हणाला, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा मी लग्न करेन ते तुमच्या पसंतीनेच करेन. आईच्या डोळ्यात चमक आली. खरंच? हो. तुम्ही जिची निवड कराल तिच्याकडे मी एकदाही नाही तर 100 वेळा पाहीन. तो हसत म्हणाला. मग पुन्हा अंथरुणावर पडत म्हणाला, पण प्लीज आई, प्राजक्ताच्या लग्नाचा विषय पुन्हा काढू नका. आई हसली. मग काय करू? तुझ्या मुलांना अंगाई गीत म्हणायचे स्वप्न पाहू? सध्या तरी नाही, अमोल हसत म्हणाला. आधी तुमच्या आठवणींनाच अंगाई गीत म्हणून झोपवा. दोघेही हसले. खरं तर आईला ही प्राजक्ता फारशी आवडत नव्हती, पण तिच्या मनात एकच विचार होता. प्राजक्ताच्या घरच्या ओळखीमुळे कदाचित अमोलला चांगली नोकरी मिळू शकेल, पण लग्नानंतर लोक स्वार्थाशिवाय मदत करतील यावर तिलाही पूर्ण विश्वास नव्हता. त्या रात्री अमोल नेहमीप्रमाणे घराच्या गच्चीवर झोपायला गेला. मोकळ्या आकाशाखाली तो दोन्ही हात डोक्याखाली घेऊन पडला. आकाशात असंख्य तारे चमकत होते, पण त्याचं लक्ष त्यांच्याकडे नव्हतं. त्याच्या मनात फक्त एकच नाव घुमत होतं, मिताली कुलकर्णी. त्याने हळूच पुटपुटलं. खरं सांगायचं तर ती त्याच्यावर छाप पाडून गेली होती. त्याने खूप प्रयत्न केला, पण आठवत नव्हतं की अशी मुलगी त्याने याआधी कधी पाहिली होती. मात्र एक गोष्ट स्पष्ट होती, ती बऱ्याच काळापासून त्याच्याबद्दल माहिती गोळा करत होती, त्याला समजून घेत होती आणि आता अचानक त्याच्या आयुष्यात येऊन उभी राहिली होती. अमोल छताकडे पाहत विचार करत राहिला. उद्या तिला भेटावं का, की सरळ दुर्लक्ष करून निघून जावं? पण त्या कागदोपत्री लग्नामागची कारणं काय असतील? तिच्यासोबत तिचे काका आणि आत्या राहतात ना, मग अशी कोणती अडचण आली असेल? किंवा हा एखादा फसवणुकीचा प्रकार तर नाही ना? त्याने केसात हात फिरवला. नाही, ती मुलगी तशी वाटत नव्हती. ती एका सुसंस्कृत आणि प्रतिष्ठित कुटुंबातील असल्यासारखी वाटत होती. पण मग तिच्या डोळ्यांमध्ये एवढी भीती का होती, आणि ती एवढी हतबल का झाली होती? या प्रश्नांची उत्तरं कदाचित उद्याच मिळणार होती. जर अमोल तिला भेटायला गेला तर? अमोलने डोळे मिटले, पण झोप काही केल्या लागत नव्हती. नक्कीच एखाद्या श्रीमंत बापाची मुलगी असणार, तो मनातच पुटपुटला. पण लगेच दुसरा प्रश्न त्याच्या मनात उभा राहिला, पण तिने माझीच निवड का केली? याच विचारांच्या गुंत्यात त्याचं डोकं थकून गेलं. तो कुशीवर वळला. राहुल किंवा निखिलशी बोलावं का? दोघेही त्याचे जिवलग मित्र होते. शेवटी त्याने ठरवलं, उद्या दोघांशी बोलून त्यांचा सल्ला घेईन. मितालीबद्दल विचार करत करत कधी त्याचा डोळा लागला त्यालाच कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर अमोलने पहिलं काम केलं ते म्हणजे निखिल आणि राहुलला भेटणं. तो त्यांना भेटला आणि काल मितालीसोबत घडलेला प्रत्येक प्रसंग सांगितला. सुरुवातीला दोघेही काही क्षण स्तब्ध बसून राहिले. मग अचानक दोघेही मोठ्याने हसायला लागले आणि पुढच्या क्षणी अमोलचं अभिनंदन करू लागले. अरे यार, तू किती नशीबवान आहेस, निखिलने त्याचा हात घट्ट पकडत म्हटलं. संपत्ती स्वतः चालत तुझ्याकडे आली आहे. राहुलही लगेच म्हणाला, आणि खबरदार, त्या श्रीमंत मुलीला नकार देण्याचा विचारसुद्धा करू नकोस. दोघांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता. अमोल मात्र गप्प बसला. देवा रे, तुम्हा दोघांना काय झालंय? तो वैतागून म्हणाला. समजा काहीतरी गडबड निघाली तर? काही गडबड होणार नाही, निखिल लगेच म्हणाला. तू विनाकारण जास्त विचार करतोयस. अमोलने दीर्घ श्वास घेतला. माझी बेरोजगारी मला जितकी त्रास देत नाही, त्यापेक्षा माझं स्वातंत्र्य मला जास्त प्रिय आहे, तो गंभीरपणे म्हणाला. निखिल हसला. अरे, मला खात्री आहे की ती मुलगी वाईट नसेन. तिच्यावर नक्कीच काहीतरी मोठं संकट आलं असेल. राहुलनेही त्याची साथ दिली. तू तिची अडचण सोडव, तुझंही काम होईल आणि तिचंही. त्यानंतर दोघे आपापल्या वाटेने जाऊ शकता. अमोल विचारात पडला. तेवढ्यात राहुल म्हणाला, आणि जर तुला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर आधी काही अटी ठेव. निखिलने मान डोलावली. जितका जास्त विचार करशील तितकाच गुंतशील. माझ्यावर विश्वास ठेव, ही तुझ्या आयुष्यातली संधी असू शकते. दोघांनीही त्याला खूप समजावलं. शेवटी अमोलच्या मनातही विचार आला की कदाचित त्याने मितालीची गोष्ट ऐकून घ्यावी. संध्याकाळी तो ठरलेल्या ठिकाणी पोहोचला. मिताली आधीच तिथे त्याची वाट पाहत उभी होती. त्याला पाहताच ती हलकसं हसली. नमस्कार, तिने पुढचं दार उघडत म्हटलं. अमोल गाडीत बसला. गाडी पुढे निघाली. मितालीच्या चेहऱ्यावर दोन वेगवेगळ्या भावना दिसत होत्या, आशा आणि भीती. मी खूप घाबरले होते, ती हळू आवाजात म्हणाली. तुम्ही याल की नाही हेच समजत नव्हतं. अमोलने तिच्याकडे पाहिलं. आणि जर मी आलोच नसतो तर? त्याने विचारलं. मिताली काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, मग मला इतरांनी माझ्यासाठी ठरवलेला निर्णय स्वीकारावा लागला असता. अमोलच्या कपाळावर आठ्या पडल्या. अशी कोणती अडचण आहे जी तुम्हाला एवढं मोठं पाऊल उचलायला भाग पाडते? तो आतुरतेने विचारत होता.
मितालीने स्टेअरिंगवरची पकड घट्ट केली. अडचणी माणसाकडून खूप काही करून घेतात अमोल देशमुख. तिचा आवाज भरून आला होता. आणि माझ्या सन्मानासाठी मी काहीही करू शकते. त्या शब्दांमधली वेदना अमोलच्या मनाला भिडली. काही क्षण शांतता पसरली. मग मितालीने त्याच्याकडे पाहत विचारलं, मग तुमचा निर्णय काय समजायचा? अमोलने खिडकीबाहेर नजर टाकली. अजून मी कोणताही निर्णय घेतलेला नाही, तो शांतपणे म्हणाला. पण मला आधी तुमची समस्या समजून घ्यायची आहे. मग मी मदत करू शकतो का नाही ते ठरवेन. आणि तुम्ही माझ्यावर इतका विश्वास का ठेवला? तो पुढे म्हणाला. गाडी पुन्हा कालच्या समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने जात होती. काही वेळ ती शांत राहिली. मग समुद्रकिनारी पोहोचल्यानंतर तिने आपली पर्स उघडली. त्यातून एक पांढरा कागद काढून अमोलकडे दिला. हे बघा. अमोलने तो उघडला. त्यावर मितालीच्या स्वाक्षऱ्या होत्या. तो चकित होऊन तिच्याकडे पाहू लागला. हे काय आहे? जर तुम्ही खरंच माझी मदत करायची ठरवली असेल तर त्यावर तुमच्या मर्जीने काहीही लिहू शकता. अमोलला धक्का बसला. क्षणात तिने चेकबुकही त्याच्या हातात दिलं. आणि हा चेक, ती म्हणाली. त्यावर तुम्हाला योग्य वाटेल ती रक्कम लिहू शकता. आता मात्र अमोलला खात्री पटली. समोर बसलेली मुलगी अत्यंत मोठ्या संकटात अडकली होती. त्याने दोन्ही वस्तू डॅशबोर्डवर ठेवल्या. समुद्राच्या लाटांकडे पाहत मितालीने केस मागे सारले. दोघेही गाडीत बसून राहिले. काही क्षण फक्त शांतता होती. मग मितालीने जे सांगितलं ते ऐकून अमोल अक्षरशः थक्क झाला. ती हळू आवाजात म्हणाली, मी मिताली शेखर कुलकर्णी. तिने एक दीर्घ श्वास घेतला. आणि प्रसिद्ध उद्योगपती शेखर कुलकर्णी यांची एकुलती एक मुलगी आहे. अमोलच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आलं. आता त्याला समजू लागलं होतं की ही गोष्ट साधी नव्हती. आणि मितालीच्या आयुष्यातलं रहस्य त्याच्या कल्पनेपेक्षाही खूप मोठं होतं. काय? म्हणजे तुम्ही शेखर कुलकर्णी यांची मुलगी आहात? त्यांच्या संपूर्ण संपत्तीचे एकमेव वारसदार? अमोल देशमुखने आश्चर्याने विचारले. हो, ती शांतपणे म्हणाली. माझ्या आईवडिलांचं गेल्या वर्षी निधन झालं. त्यांच्या जाण्यानंतर माझे काका आणि आत्या माझ्यासोबत राहायला आले. आत्याला 2 मुलं आहेत आणि काकांना 1 मुलगा. आत्या विधवा आहे. तिच्या नवऱ्याच्या निधनानंतर काकांनी तिला आफ्रिकेतून भारतात बोलावून घेतलं होतं. तेव्हापासून ती त्यांच्यासोबतच राहत होती. पण आईवडिलांच्या मृत्यूनंतर ते सगळे माझ्याकडे राहायला आले. ती काही क्षण थांबली. त्यांची मुलं खूपच बिघडलेली आहेत. त्यांना शिस्त आणि संस्कार म्हणजे काय हेच माहीत नाही, असं म्हणत तिने अमोलकडे पाहिलं. अमोल हात छातीवर घालून समुद्राच्या लाटांकडे पाहत होता. आणि तिचं बोलणं गंभीरपणे ऐकत होता. मी या सगळ्या संपत्तीचे एकमेव वारसदार आहे. काकांना माझं लग्न काकूच्या भावाच्या उद्धट मुलाशी करायचं आहे. आणि आत्याला वाटतं की मी तिच्या मुलासाठी होकार द्यावा, म्हणजे घरची संपत्ती घरातच राहील. तिच्या आवाजात तिरस्कार स्पष्ट जाणवत होता. पण मी कोणत्याही परिस्थितीत हे लग्न करणार नाही. आणि ते लोक मला जबरदस्तीने तयार करू शकतात. ती गप्प झाली. अमोल काही क्षण विचारात पडला. माझ्या मते ते तुमच्यावर प्रेम करतात. तुमची काळजी घेतात म्हणून तुम्हाला जवळ ठेवू इच्छित असतील. त्याच्या बोलण्यावर ती कळवटपणे हसली. प्रेम? खरंच प्रेम असतं तर वेगळी गोष्ट होती. प्रेमात माणूस चंद्रालाही जवळ आणतो. मग स्वतःच्या माणसांना का नाही समजून घेत? ती दीर्घ श्वास घेत म्हणाली. अमोलजी, तुम्हाला कदाचित माहीत नाही, जेव्हा नात्यांमध्ये स्वार्थ येतो तेव्हा ते प्रेम राहत नाही. तिच्या डोळ्यात वेदना उतरल्या. माझे बाबा त्यांच्या आईवडिलांचे एकुलते एक मूल होते. माझे काका आणि आत्या हे बाबांचे सावत्र भाऊ बहीण आहेत. अरे देवा, अमोलच्या तोंडून नकळत निघालं. या सावत्र नात्यांनी माझ्या मनातून नात्यांवरील विश्वासच काढून टाकला आहे. आता काका कायमचे भारतात परत यायचा विचार करत आहेत. आणि त्यांना माझं लग्न त्यांच्या शालकाच्या मुलाशी किंवा आत्याच्या मुलाशी लावून द्यायचं आहे. पुढच्या 2 आठवड्यात ते हे करूनही दाखवतील. तिने निर्धाराने मार वर केली. पण मला हे अजिबात मान्य नाही. त्यांना फक्त संपत्ती हवी आहे. सगळं ऐकून अमोल अचानक बोलून गेला. मी तुमची मदत करू शकतो. तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. खरंच? तुम्ही माझी मदत कराल? तिच्या डोळ्यात आशेची चमक दिसू लागली. अमोलने हळूच मान डोलावली. क्षणात तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. भावनांनी तिचे डोळे ओलावले. ही फक्त कागदोपत्री लग्नाची व्यवस्था असेल. जोपर्यंत काका आणि आत्या इथून जात नाहीत तोपर्यंतच. तुमच्यावर कोणतीही बंधनं नसतील. आपल्या सगळ्या अटी आपण करारपत्रात लिहून ठेवू. तिने एक कागद अमोलसमोर ठेवला. अमोल तो उघडून वाचू लागला. उद्या आपण हे करू. परवा काका आणि आत्याला सांगू. ती पुढे म्हणाली. तुम्ही बाबांच्या कंपनीत जनरल मॅनेजर म्हणूनही काम कराल. खरं तर पूर्ण कंपनीची जबाबदारी तुमच्याकडे असेल. हा आपल्या कराराचा भाग आहे. तिने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. ठीक आहे.
अमोलने शांतपणे उत्तर दिलं. त्याने कागद खिशात ठेवला. तिने त्याच्यासमोर चेकबुक ठेवलं. मानधनाबद्दल नंतर बोलू. सध्या तुम्हाला कंपनीतून नियमित पगार दिला जाईल. अमोल हलकंसं हसला. माझी एकच अट आहे. या कागदी लग्नाची कुणालाही कल्पना येता कामा नये. नक्कीच, ती म्हणाली. सगळ्यांसमोर हे खरं लग्नच दिसेल, पण आपल्या दोघांमध्ये ते फक्त करार असेल. ती पुढचं वाक्य बोलताना थोडी अडखडली. अमोल तिच्याकडे निरखून पाहत होता. ती कितीही धाडसी दिसत असली तरी तिच्या मनात खोलवर भीती दडलेली होती. काळजी करू नका, अमोल शांत स्वरात म्हणाला. कागदोपत्री लग्नात भावना नसतात. माझा हेतू फक्त तुमची मदत करण्याचा आहे. तुमची समस्या सुटली की माझं काम संपेल. तो थोडा थांबला. खरं सांगायचं तर आपण दोघेही एकमेकांच्या गरजेपोटी एकत्र आलो आहोत. गरज संपली की महत्त्वही संपेल. त्याच्या शब्दांवरती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. मग तिच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटलं. ओके, ती म्हणाली. मला तुमच्याकडून हेच उत्तर अपेक्षित होतं. गाडी पार्क करून ती मुख्य रस्त्यावर आली. यावेळी आपण चहा घेऊया. उद्या सकाळी सगळी कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करू. परवा काका आणि आत्यासमोर आपल्या लग्नाची घोषणा करू. ती आता खूपच निवांत दिसत होती. हो, पण त्यानंतर तुम्हाला कायमचं कुलकर्णी विलामध्येच राहावं लागेल. तुमच्या घरच्यांना काय सांगणार? गाडीचा वेग कमी करत तिने विचारलं. अमोल हसत म्हणाला. तुम्ही नोकरी देत आहात ना? मग मी सांगेन की मला मुंबईमध्ये नोकरी मिळाली आहे आणि इथे राहण्यासाठी तुमचा लूकही बदलावा लागेल. ती मिश्किलपणे म्हणाली. म्हणजे? थोडेसे केस वेगळ्या स्टाईलने कापायचे, चष्मा लावायचा, पूर्ण व्यक्तिमत्व बदलून जाईल. तिच्या बोलण्यावर अमोल हसला आणि दोघेही मोठ्याने हसू लागले. त्या रात्री अमोलने घरी शांतपणे आईला सांगितलं की त्याला मुंबईमध्ये नोकरी मिळाली आहे. अरे, एवढी मोठी बातमी आणि इतक्या सहजपणे सांगतोयस? विजय भाऊ आश्चर्याने म्हणाले. भाऊ, ही काही सरकारी नोकरी नाही की कायमची असेल. उगाच जास्त आनंद व्यक्त करून काय फायदा? अमोलने खांदे उडवत उत्तर दिलं. नोकरी म्हणजे नोकरी, ती खाजगी असो किंवा सरकारी. कविता वहिनी म्हणाल्या. पद कोणतं आहे? कसली नोकरी आहे? विजय भाऊंनी विचारलं. हे तर मला मुंबईला गेल्यावरच कळेल. अमोलने पाण्याचा ग्लास ओठांशी नेत उत्तर दिलं. त्याची आई मात्र देवाचे आभार मानत होती की मुलाला अखेर चांगली नोकरी मिळाली. आई, काळजी करू नकोस, मी रोज फोन करेन. अमोलने तिच्या हातात घेत तिला धीर दिला. आईने प्रेमाने त्याच्या कपाळावर चुंबन घेतलं. दुसऱ्या दिवशी ही बातमी त्याने राहुल आणि निखिलला सांगितली. दोघांनी त्याचे मनापासून अभिनंदन केले. राहुलने त्याचा हात दाबत म्हटलं. आमची आठवण ठेव बरं का. अरे, मित्रच मित्रांच्या उपयोगी पडतात. निखिलही हसत म्हणाला. तू काही कायमचा तिथे राहणार नाहीस. मग त्याने खट्याळ नजरेने विचारलं. अरे, लग्न झाल्यावर वहिनींना भेटवणार ना? अमोल काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित उमटलं. त्यानंतर बराच वेळ तिघेही बसून अमोलच्या आयुष्यात सुरू होणाऱ्या नव्या प्रवासाबद्दल गप्पा मारत राहिले. दुसऱ्या दिवशी अमोल आणि ती मुलगी यांनी कोर्टात जाऊन लग्नाची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. गाडीत बसताना अमोलने तिच्याकडे पाहून म्हटलं. देव तुमच्या उद्दिष्टात तुम्हाला यश देव. देवाची कृपा राहो. ती हसत म्हणाली. मी एकदा निर्णय घेतला की मागे हटत नाही. उद्या मी काकांना सांगणार आहे की त्यांनी माझं ऐकलं नाही म्हणून मी कोर्ट मॅरेज केलं. ती निर्धाराने म्हणाली. गाडी महामार्गावर आली. अमोलने तिच्याकडे पाहत विचारलं. थोडंसं तुमच्या काका आणि आत्याबद्दल सांगा ना. त्यांचा स्वभाव कसा आहे? आणि हे समजल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय असू शकते? तिने सुस्कारा सोडला. स्वभाव? अगदी लोभी लोकांचा असतो तसाच. पैशासाठी ते काहीही करू शकतात, ती शांतपणे म्हणाली. आणि माझ्या या निर्णयावर त्यांची प्रतिक्रिया काय असेल ते उद्या तुम्ही स्वतःच पाहाल. काही क्षण शांतता पसरली. मग अमोलने विचारलं. जर त्यांनी मला घराबाहेर काढायला सांगितलं तर? तिने ताबडतोब उत्तर दिलं. मी 21 वर्षांची आहे. माझ्या पसंतीने लग्न करण्याचा मला पूर्ण कायदेशीर अधिकार आहे. माझ्या नवऱ्याला घरातून बाहेर काढण्याचा अधिकार कुणालाही नाही आणि कायदाही त्यांना तसं करू देणार नाही. तिच्या आवाजात प्रचंड आत्मविश्वास होता. अमोलला जाणवलं की ही मुलगी फक्त स्वतःच्या हक्कांची जाणीव ठेवत नाही, तर त्यांचा योग्य वापर कसा करायचा हेही तिला चांगलं माहीत आहे आणि तिचा हा धाडसी स्वभाव त्याला आवडत होता. काही वेळाने तिने गाडी एका रेस्टॉरंटसमोर थांबवली. पुढच्या सकाळी अमोल आईच्या आशीर्वादांसह आणि शुभेच्छांसह घराबाहेर पडला. त्याच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची सुरुवात होणार होती. विजय भाऊ तर त्याला स्टेशनपर्यंत सोडायला तयार होते. राहुल आणि निखिल यांनीही पुढे येत म्हटलं होतं. अरे, आम्ही आहोत ना, तुला एकट्याने जाण्याची काय गरज आहे? पण अमोलने हसत त्यांना नकार दिला. आपली बॅग उचलून तो घराबाहेर पडला आणि ठरलेल्या ठिकाणी पोहोचला. तिथे ती आधीच त्याची वाट पाहत उभी होती. देवाचे आभार. गाडीचा दरवाजा उघडत अमोल म्हणाला.
आम्हाला वाटलं तुम्ही कदाचित कार्यक्रम रद्द केला असेल. ती हलकेच हसली. एकदा शब्द दिला की दिला. मी माझं वचन कधी मोडत नाही. गाडी पुढे निघाली. आता आपण थेट घरी चाललो आहोत, ती म्हणाली. काल रात्री घरात चांगलाच गोंधळ झाला. प्रत्येकजण आपल्या मुलासाठी माझा हात मागत होता. पण मी सगळ्यांना स्पष्ट सांगितलं की मी कोर्ट मॅरेज केलं आहे. ती काही क्षण शांत झाली. बराच वेळ गेल्यावर अमोलने विचारलं, मग त्यांची प्रतिक्रिया काय होती? तिच्या ओठांवर उपहासात्मक हास्य उमटलं. जखमी वाघ जसा संतापतो तशी. गाडी शांत वातावरणात रुंद रस्त्यांवरून पुढे जात होती. एक गोष्ट लक्षात ठेवा, आज ते काहीही बोलले तरी तुम्ही गप्प बसू नका. परिस्थितीनुसार उत्तर द्या. घरात तुमचं स्थान निर्माण करा. अमोल तिच्याकडे पाहत म्हणाला, मला माझं स्थान निर्माण करायचं नाही. मला फक्त तुमच्यासाठी मार्ग सोपा करायचा आहे. क्षणभर तिच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेची छटा उमटली. यासाठी मी तुमचे आयुष्यभर ऋणी राहीन. काही वेळाने तिने एका भव्य पांढऱ्या बंगल्यासमोर गाडी थांबवली. हा आहे कुलकर्णी व्हिला. अमोलच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. खूप सुंदर. तिने हॉर्न वाजवला. मोठं लोखंडी गेट उघडलं आणि गाडी आत शिरली. आतलं दृश्य पाहून अमोल थक्क झाला. समोर पसरलेलं हिरवंगार लॉन, सुबक फुलझाडं, नीटनेटकी सजावट, हे फक्त पैशांचं नव्हे तर मनापासून जपलेल्या आवडीचं प्रतीक होतं. ती त्याला घेऊन प्रशस्त व्हरांड्यातून आत आली. काचेचा मोठा दरवाजा उघडताच ते विशाल दिवाणखान्यात प्रवेशले. घराच्या वैभवाची साक्ष देणारी सजावट सर्वत्र दिसत होती. आत 3-4 लोक आधीपासून बसले होते. नमस्कार, ती मोठ्या आवाजात म्हणाली. सर्वजण त्यांच्याकडे वळून पाहू लागले. आत्या, काका, हे माझे पती अमोल देशमुख, ती ठामपणे म्हणाली. काल मी तुम्हाला यांच्याबद्दल सांगितलं होतं ना? त्यानंतर तिने एक एक करून सगळ्यांची ओळख करून दिली. अमोल हसत सर्वांना नमस्कार करत होता. पण तिच्या लक्षात आलं होतं की काका आणि आत्याच्या चेहऱ्यावरील रंग पूर्णपणे उडाला होता. ते दोघे अविश्वासाने अमोलकडे पाहत होते. अरे देवा, आता डोक्यावर हात मारत म्हणाली. आता नातेवाईकांना काय तोंड दाखवायचं? ती महागडी साडी सावरत हंबरडा फोडण्याच्या तयारीत होती. तिने मात्र शांतपणे उत्तर दिलं. आत्या, अब्रू त्याचीच जाते ज्याला स्वतःची किंमत असते. नातेवाईकांनी मला कधी महत्त्वच दिलं नाही. मग त्यांना तोंड दाखवण्याचा प्रश्नच कुठे येतो? तिने अमोलला सोफ्यावर बसण्याची खूण केली आणि स्वतःही बसली. तेवढ्यात काका रागाने उठले. मी या माणसाला जावई म्हणून स्वीकारू शकत नाही. आम्ही जिवंत असताना हे लग्न मान्य होणार नाही. याला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढा. त्यांच्या नजरा सतत अमोलवर खिळल्या होत्या. ती तात्काळ उभी राहिली. काका, हे माझं घर आहे. माझ्या वडिलांचं घर आहे. मला किंवा माझ्या नवऱ्याला इथून बाहेर काढण्याचा अधिकार अजून कुणालाच मिळालेला नाही. अमोल शांतपणे सगळा प्रकार पाहत होता. काकांचा राग अनावर झाला होता. ती पुढे म्हणाली, आणि हे फक्त माझे पती नाहीत, तर माझे बिझनेस पार्टनरही आहेत. आयात निर्यात व्यवसायात यांना चांगला अनुभव आहे. तिच्या शब्दांचा काकांवर काहीच परिणाम झाला नाही. ती मात्र शांत राहिली. या अमोल, मी तुम्हाला घर दाखवते. ती त्याला घेऊन तिथून निघाली. मागे उभे असलेले काका आणि आत्या फक्त संतापाने त्यांच्याकडे पाहत राहिले. संपूर्ण बंगला फिरून दाखवताना ती प्रत्येक कोपऱ्याची माहिती सांगत होती. तो खरोखरच अतिशय सुंदर होता. टेरेसवर उभे राहून खाली पाहिल्यावर नयनरम्य दृश्य दिसत होतं. रंगीबेरंगी फुलांनी बहरलेली बाग, मधोमध असलेलं सुंदर तळं आणि दूरपर्यंत पसरलेल्या डाळिंब सफरचंदाच्या झाडांच्या रांगा. सगळं काही स्वप्नासारखं वाटत होतं. अमोल त्या दृश्यात हरवून गेला. ती त्याच्याकडे पाहत हळू आवाजात म्हणाली, माझ्या आईवडिलांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. ते एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. आणि जेव्हा गेले तेही जवळजवळ एकत्रच गेले. हे बोलताना तिचा आवाज थरथरला. पुढचे शब्द तिच्या ओठांवरच अडकले. ती अचानक शांत झाली. हातावर गाल टेकवून ती खाली पाहत उभी होती. जणू तिचं मन कुठेतरी खूप दूर भटकत होतं. तिचे दाट काळे भोर केस रिबनने बांधलेले होते. निळ्या रंगाचा सुती दुपट्टा वाऱ्यामुळे तिच्या खांद्यांना स्पर्श करत होता, तर कधी तिच्या चेहऱ्यावर अलगद झुकत होता. अमोलच्या नकळत ती त्याच्या मनात घर करू लागली होती. पण त्यांच्या नात्याचा पाया प्रेम नव्हता. ते नातं गरजेपोटी उभं राहिलं होतं. आणि जरी त्याच्या मनात काही वेगळ्या भावना निर्माण होत असल्या तरी त्या व्यक्त करण्याचा त्याला अधिकार नव्हता. तिने त्याच्यावर विश्वास ठेवून हा निर्णय घेतला होता. प्रेमामुळे नाही तर परिस्थितीमुळे. आणि त्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नव्हता. दोघेही टेरेसवरून आजूबाजूचं दृश्य पाहत फिरू लागले. काही वेळाने ती त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली. माझ्या मते आता आपण ऑफिसला जाऊया. तुमची सगळ्यांची ओळखही होईल आणि ऑफिसही पाहून होईल.
अमोलने शांतपणे मान डोलावली. दोघेही ऑफिसकडे रवाना झाले. संपूर्ण दिवस ऑफिसमध्येच गेला. अमोलला नवीन नोकरी मिळाल्याचा आनंद होता. ऑफिसही अत्यंत सुंदर आणि आधुनिक होतं. काही वेळाने ती त्याच्या कॅबिनमध्ये आली. अमोलजी, हे ऑफिस आणि ही नोकरी फक्त काही दिवसांसाठी नाही. पुढेही तुम्ही इथे काम करण्यास पात्र असाल. ती नेहमीप्रमाणे गंभीर स्वरात बोलत होती. त्याच्याकडे पाहणंही ती टाळत होती. पुढचं पुढे पाहू. इथे राहायचं की नाही ते पूर्णपणे तुमच्या इच्छेवर अवलंबून असेल. अमोलने तिच्याकडे पाहिलं. का नाही? जबरदस्ती तर नाही ना? ती हलकसं हसली. मी फक्त एक शक्यता सांगत होते. तिने चहाचा कप त्याच्यासमोर ठेवला. काही दिवसांनी तुम्हाला घर आणि ऑफिस दोन्हीची सवय होईल. ती स्वतःचा कप घेऊन समोरच्या खुर्चीत बसली. संध्याकाळी ते घरी परतले. घरात प्रवेश करताच अमोलला असामान्य शांतता जाणवली. सगळं ठीक आहे ना? एवढी शांतता का आहे? त्याने घरातील काम करणाऱ्या मावशीला विचारलं. हो साहेब, आज सगळे लवकर जेवून आपल्या खोल्यांमध्ये गेले, ती म्हणाली. तिने अमोलला वरच्या मजल्यावर नेलं. ही तुमची खोली, ती म्हणाली. खोली अत्यंत सुंदर आणि रुबाबदार होती. प्रत्येक वस्तू तिच्या उत्कृष्ट आवडीची साक्ष देत होती. अमोलने आजूबाजूला नजर फिरवली. आणि तुम्ही? त्याने विचारलं. मी शेजारच्या खोलीत राहीन, मिताली शांतपणे म्हणाली. मग पुढे सांगू लागली. जर कधी बाहेरून दार ठोठावलं तर आधी माझ्या खोलीचं दार वाजवा, मला उठवा आणि मगच मुख्य दरवाजा उघडा. अमोल थोडासा अस्वस्थ झाला. पण ही तुमची खोली आहे, तुम्हीच वापरा. मी शेजारच्या खोलीत झोपतो. पहिल्यांदाच त्याने तिच्या एखाद्या गोष्टीला विरोध केला होता. ती कपाटातून कपडे काढत म्हणाली. या घरात पाहुण्यांना मान दिला जातो, त्यामुळे तुम्ही याच खोलीत राहणार. तिच्या आवाजात ठामपणा होता. खरं तर त्यांच्या नात्याच्या स्वरूपामुळे अमोललाही या खोलीत राहणं योग्य वाटत नव्हतं. पण तिच्या आग्रहासमोर तो गप्प राहिला. काही वेळाने तिने बेडरूमचं दार बंद केलं. शुभरात्री, असं म्हणत ती शेजारच्या खोलीत निघून गेली. बहुधा ती ड्रेसिंग रूममधून जोडलेली स्वतंत्र खोली होती. अमोल त्या विशाल खोलीत एकटाच उभा राहिला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि पलंगावर बसला. कालपर्यंत तो कुठे होता आणि आज कुठे येऊन पोहोचला होता? आयुष्य किती वेगाने बदलतं याचा त्याला पुन्हा एकदा अनुभव आला. नशिबाने अचानक त्याच्यावर कृपा केली होती. असं काही त्याने कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. या सगळ्या मागे त्याच्या आईच्या आशीर्वादांचाही मोठा वाटा होता, याची त्याला जाणीव होती. विचारांच्या गर्दीत तो कधी झोपला त्यालाच कळलं नाही. सकाळी जाग आली तेव्हा खोलीचा दरवाजा उघडा होता. पडदे बाजूला सारलेले होते आणि सूर्यकिरण खोलीत पसरले होते. घड्याळाकडे पाहिलं तर 8 वाजले होते. तेवढ्यात दाराजवळ पावलं ऐकू आली. ती आत आली, ताजीतवानी, आत्मविश्वासाने भरलेली. तिच्या मागे घरातील मावशी नाश्त्याची ट्रॉली ढकलत होती. शुभप्रभात, ती हसून म्हणाली. लवकर अंघोळ करून तयार व्हा, आजचा दिवस खूप व्यस्त असणार आहे. नाश्ता थंड होत आहे. तिच्या आवाजात एक वेगळीच आपुलकी होती. अमोल क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला, पण लगेच स्वतःला सावरलं. त्याला जाणवलं की ती हे सगळं मुख्यतः काकू आणि काकांसमोर नाटक टिकून राहावं म्हणून करत होती. अहो, आता उठतो ना, एवढी काय घाई आहे? तो हसत म्हणाला. नाही उठला तर मीच नाश्ता करायला सुरुवात करेन, तिने मुद्दाम कठोर चेहरा करत उत्तर दिलं. हे ऐकताच अमोलला उठावंच लागलं. नाश्ता झाल्यानंतर तो तयार झाला. तुमचे काका आणि आत्या दिसत नाही आहेत? त्याने विचारलं. ती हसली. त्यांना धक्का बसलाय. सध्या त्यांना आपल्याशी बोलायची इच्छाच नाही. त्यांना सोडा, आपण ऑफिसला जाऊया, ती पुढे म्हणाली. ड्रायव्हर तुम्हाला सोडून येईल. गाडी दिवसभर खालीच असेल. कुठे जायचं असेल तर वापरा. संध्याकाळी ड्रायव्हर तुम्हाला परत घेऊन येईल. ठीक आहे. अमोलने मान हलवली. तो आरशात स्वतःकडे पाहू लागला. तेवढ्यात ती एक काळ्या रंगाची ब्रीफकेस घेऊन आली. यामध्ये काही महत्त्वाच्या फाईल्स आहेत. वेळ मिळाला तर बघा. थँक्यू, अमोल म्हणाला. त्यानंतर तो खाली उतरला. ती एका आदर्श पत्नीची भूमिका अतिशय उत्तम प्रकारे निभावत होती आणि अमोललाही या कागदी नात्याला वास्तवासारखं दाखवायचं होतं. बाहेर पोचल्यावर त्याला तिचा आतेभाऊ विराज दिसला. विराज हसत म्हणाला. ऐक, संध्याकाळी तयार राहा, फिरायला जाऊया. अमोलने हसून मान डोलावली. तिनेही असं त्याच्याकडे पाहिलं. दोघांनी एकमेकांना हात हलवून निरोप दिला. गाडी गेल्यावरही ती काही वेळ तिथेच उभी राहिली. जणू सर्वांना दाखवायचं होतं की त्यांच्यात खूप प्रेम आहे. बहुधा आत्या खिडकीतून हे सगळं पाहत होती. विराज तिच्या जवळ येत म्हणाला. तो काही फार खास माणूस वाटत नाही. एवढा मोठा निर्णय घेण्याची काय गरज होती? ती हसली. माझ्या नजरेतून पाहिलंच तर समजेल. तो खूप हुशार आणि समजूतदार आहे.
विराजने भुवया उंचावल्या. कदाचित त्याचं लक्ष तुझ्या संपत्तीवर असेल. हे ऐकताच तिचा चेहरा कठोर झाला. अजिबात नाही. संपत्ती त्याच्यासाठी फारशी महत्त्वाची नाही, ती ठामपणे म्हणाली. विराज काही बोलणार इतक्यात आत्या संतापलेल्या अवस्थेत लॉनमध्ये आली. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. तुझी अक्कल कुठे गेली आहे? त्या मुलामध्ये असं काय पाहिलंस? त्या चिडून म्हणाल्या. मला तर तो खूपच लालची वाटतो. ती मात्र शांत होती. पण मला तो आवडतो, मितालीने निर्विकारपणे उत्तर दिलं. माझ्या विराजमध्ये काय कमी होतं? आपलंच रक्त आहे, आपलंच घराणं आहे, आत्या वैतागून म्हणाल्या. ती हलकेच हसली. कदाचित हीच त्याची कमतरता असेल की त्याच्यात काहीच वेगळेपण नाही. हे ऐकून आत्या आणखी संतापल्या. अजून काही बिघडलं नाहीये. त्याला थोडे पैसे दे आणि कायमचं दूर पाठवून टाक, त्या म्हणाल्या. ती शांतपणे त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणाली. आत्या, तुमच्यासाठी तो परका असेल, पण आता तो माझा नवरा आहे, माझं नशीब आहे. त्याला सोडण्याचा प्रश्नच येत नाही. मग ती पुढे म्हणाली. आणि हो, आता हे सगळं त्याचंच आहे. आत्यांच्या चेहऱ्यावर गोंधळ उमटला. म्हणजे? हे घर आणि संपत्ती मी त्याच्या नावावर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, तिने शांतपणे उत्तर दिलं. हे ऐकताच आत्यांना अक्षरशः धक्का बसला. तू वेडी झाली आहेस का? अक्कल वापरलीस की नाही, त्या ओरडल्या. ती मात्र हसत म्हणाली. अक्कलच वापरली आहे. जेव्हा आयुष्य त्याच्यासोबत घालवायचं आहे तेव्हा संपत्ती त्याच्या नावावर करण्यात काय हरकत आहे? आत्यांच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून तिला आतून समाधान वाटत होतं. संध्याकाळी अमोल परत आला. ती आधीच तयार होती. दोघे बाहेर फिरायला गेले. रात्री उशिरा ते परतले. त्यानंतर ती काही वेळ तिच्या मैत्रिणींना भेटायला गेली. अशा प्रकारे त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली. एका अशा नाटकाची ज्याचा शेवट काय असेल हे दोघांनाही माहिती नव्हतं. तिने अजूनही फार कमी लोकांना कोर्ट मॅरेजबद्दल सांगितलं होतं. नातेवाईकांमध्ये फक्त तिची एक मावशी इंग्लंडमध्ये राहत होती, जिला याबद्दल माहिती होती. बाकी लोकांना फारसं काही देणं घेणं नव्हतं. तिला खात्री होती की काका आणि आत्या एकदा परत गेले की सगळं पूर्ववत होईल. दरम्यान अमोल रोज आईला फोन करत होता. त्याच्या आवाजात आता आत्मविश्वास वाढला होता, पण आईसाठी असलेलं प्रेम तितकंच कायम होतं. अमोलची आई रोज देवासमोर हात जोडून मुलासाठी प्रार्थना करत होती. तिला आपल्या मुलाला एवढी चांगली नोकरी मिळाल्याचा खूप आनंद झाला. एके दिवशी फोनवर बोलताना आई म्हणाली, विजय भाऊ आजकाल वेगळं घर घेण्याचा विचार करत आहेत. कविता वहिनींना सासूसोबत राहणं फारसं आवडत नाही. आईच्या आवाजात हलकीशी खंत होती. अमोल लगेच तिला समजावत म्हणाला, आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी नेहमी तुमच्यासोबत आहे. त्याच्या शब्दांनी आईच्या मनाला थोडा आधार मिळाला. दरम्यान तो राहुल आणि निखिलना वारंवार आईची चौकशी करायला सांगत असे. मुंबईत राहून अमोलने स्वतःचा लूक इतका बदलला होता की जुन्या ओळखीचं कोणी समोर आलं तरी त्याला ओळखणं कठीण होतं. निखिलची दुबईला जाण्याची तयारी सुरू होती. त्यासाठी तो कागदपत्र आणि इतर कामांमध्ये व्यस्त होता. राहुल मात्र तिथेच होता. अमोलने त्याच्यासाठी स्वतः धावपळ सुरू केली. आता तो मोठ्या पदावर होता. मित्रासाठी एवढं करणं त्याला काही कठीण नव्हतं. आपल्या पदाचा उपयोग करून त्याने राहुलसाठी नोकरीची संधी शोधली. जरी तिने एकदा सांगितलं होतं की पुढेही तो कंपनीत कायम राहू शकतो, तरी अमोलचा तसा विचार नव्हता. त्याला हे सगळं तात्पुरतंच वाटत होतं. काही दिवसांनी निखिलच्या दुबईच्या फ्लाईटचा दिवस आला. तिघे मित्र निरोपासाठी भेटले होते. तेवढ्यात अमोलने राहुलच्या हातात एक लिफाफा ठेवला. हे काय आहे? राहुल आश्चर्याने म्हणाला. उघडून बघ, अमोल हसत म्हणाला. राहुलने लिफाफा उघडला आणि त्याचे डोळे विस्फारले. ते नियुक्तीपत्र होतं. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. अमोल? त्याच्या तोंडून शब्दच फुटेना. अमोलने त्याचा हात हातात घेतला. मित्रासाठी एवढं तरी करू शकतो. राहुलने भावकत त्याला मिठी मारली. निखिलही हसत म्हणाला, मी तिकडे जाऊन तुझ्यासाठी काही प्रयत्न करेन. अमोल हसला. अरे बाबा, आपल्या देशाच्या भाकरीची चवच वेगळी असते. निखिल लगेच चिडवत म्हणाला. खरं सांग, भविष्यातील वहिनींपासून दूर राहावं लागेल म्हणून नाही ना? क्षणात तिघेही मोठ्याने हसू लागले. वेळ पुढे सरकत होता, पण अमोल आणि मितालीमधील पहिल्या दिवसाची संकोचाची भिंत अजूनही कायम होती. ना तिने ती तोडण्याचा प्रयत्न केला ना अमोलने. एक दिवस संध्याकाळी दोघे बागेत बसले होते. अमोलने अचानक विचारलं, हे असं किती दिवस चालणार? तुमचे काका आणि आत्या परत कधी जाणार आहेत? ती हसली. माहीत नाही. मग खट्याळपणे पुढे म्हणाली, आजकाल आत्या माझे कान भरत असते. काय सांगते? अमोलने विचारलं. ती हसत म्हणाली, तुम्ही चांगले माणूस नाही आहात. मी तुम्हाला घटस्फोट देऊन विराजचे लग्न करावं. अमोलही हसू लागला.
आणखी काय म्हणतात? तुमची नजर माझ्या संपत्तीवर आहे. तुमचा हेतू चांगला नाही. हे बोलून ती स्वतःच हसू लागली. मग अचानक गंभीर होत तिने विचारलं, आणि तुमचं काय मत आहे? अमोलने तिच्याकडे पाहिलं. ती शांत स्वरात म्हणाली, जर मला तसं वाटलं असतं तर मी तुमच्याकडे कधीच आकर्षित झाले नसते. तुमच्यावर विश्वास ठेवला नसता. तिच्या डोळ्यांतील प्रामाणिकपणा पाहून अमोल काही क्षण गप्प बसला. त्यानंतर दोघे बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसले. अंधार पडू लागल्यावर ते उठून घरी परतले. ऑफिसमध्येही दिवस वेगाने जात होते. अमोल पूर्ण मन लावून काम करत होता. एकतर ही नोकरी त्याच्या आवडीची होती आणि दुसरं म्हणजे कोणतंही काम तो पूर्ण प्रामाणिकपणे करत असे. त्या दिवशी तो एका महत्त्वाच्या फाईलमध्ये गुंतला होता. तेवढ्यात टेबलवरील फोन वाजला. रिसेप्शनमधून आवाज आला, सर, हॉस्पिटलमधून तुमच्यासाठी फोन आला आहे. अमोल दचकला. हॉस्पिटलमधून? त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या. क्षणात त्याच्या मनात असंख्य शंका निर्माण झाल्या. त्याने घाईघाईने रिसिव्हर उचलला. फोनवरील बातमी ऐकताच अमोलच्या पायाखालची जमीन सरकली. तो क्षणात खुर्चीवरून उभा राहिला. काय? कसा अपघात झाला? त्याच्या तोंडून थरथरत्या आवाजात शब्द बाहेर पडले. मितालीचा गंभीर अपघात झाला होता आणि ती ICUमध्ये मृत्यूशी झुंज देत होती. अमोलला नंतर आठवतही नव्हतं की तो हॉस्पिटलमध्ये कसा पोहोचला. तो तिथे पोहोचला तेव्हा काका, आत्या आणि विराज आधीपासूनच बाहेर बसलेले होते. काय झालं? ती कशी आहे? अमोलने घाबरलेल्या स्वरात विचारलं. आत्याने रागाने त्याच्याकडे पाहिलं. आता विचारतोयस काय झालं? माझ्या मुलीला काही झालं तर तुला सोडणार नाही, ती संतापाने ओरडू लागली. परिस्थितीमुळे अमोल आणखी स्तब्ध झाला. आत्याच्या वागण्यातून तिला या अपघातामागे कोणाचा तरी हात असल्याची शंका आहे हे स्पष्ट जाणवत होतं. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले. अमोल तिचा नवरा असल्याचं समजताच त्यांनी त्याला धीर दिला. घाबरू नका. गाडीच्या काचा फुटल्यामुळे हातांमध्ये आणि शरीरावर काही जखमा झाल्या आहेत, पण डॉक्टरांची टीम पूर्ण प्रयत्न करत आहे. अमोलने सुटकेचा निश्वास टाकला. तरी मन शांत होत नव्हतं. तिच्यावर शस्त्रक्रिया सुरू होती. त्या प्रत्येक क्षणी त्याला असं वाटत होतं जणू कोणीतरी त्याचं हृदय पिडून काढत आहे. तो स्वतःच्या भावनांनाच समजू शकत नव्हता. हे नक्की काय होतं? फक्त काळजी की काही वेगळंच? काही तासांनी नर्स बाहेर आली. रुग्णाला आता खासगी खोलीत हलवण्यात आलं आहे. इतकं ऐकताच अमोल धावत आत गेला. तिला पाहताच त्याच्या डोळ्यात वेदना दाटून आल्या. संपूर्ण शरीरावर पट्ट्या होत्या. हातांमध्ये सलाईन आणि रक्ताच्या बाटल्या जोडलेल्या होत्या. चेहरा फिकट पडला होता. अरे देवा, त्याच्या तोंडून नकळत निघालं. तो तिच्या पलंगाजवळ बसला. तिचा थंडगार हात हातात घेत बराच वेळ तिच्याकडे पाहत राहिला. त्या क्षणी त्याला स्वतःच्याच भावनांची भीती वाटत होती. रात्री उशिरा तिला शुद्ध आली. अमोल लगेच पुढे सरकला. कशी आहेस? त्याने हळू आवाजात विचारलं. तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. ओठांवर हलकंसं हसू उमटलं आणि पुन्हा डोळे मिटले. इतक्या वेदनांमध्येही तिचं धैर्य पाहून अमोल भारावून गेला. काका आणि आत्या वारंवार खोलीत येत होते, पण त्याचं बोलणं आता अमोलच्या कानावरही पडत नव्हतं. त्यांचं पूर्ण लक्ष तिच्याकडे होतं. डॉक्टरांनीही स्पष्ट सांगितलं होतं की फक्त जवळच्या नातेवाईकांनाच भेटण्याची परवानगी आहे. तिची प्रकृती स्थिर होईपर्यंत अमोल तिच्या सावलीसारखा तिच्यासोबत राहिला. तिच्या प्रत्येक वेदनेसोबत त्याचं मन तुटत होतं. काही दिवसांनी तिची तब्येत थोडी सुधारली. ती उठून बसू लागली. एके दिवशी सफरचंद कापत असताना अमोलने विचारलं, हा अपघात नेमका कसा झाला? ती काही क्षण शांत राहिली, मग डोळे मिटून म्हणाली, माहीत नाही. पण तिच्या मनातलं वादळ मात्र लपलं नव्हतं. तिला विश्वास बसत नव्हता की संपत्तीसाठी माणूस इतक्या खालच्या थराला जाऊ शकतो. काका आणि आत्या सावत्र असले तरी नातं तर होतंच. तिच्या वडिलांच्या रक्ताचेच ते नातेवाईक होते. फक्त आई वेगळी होती. पण आता तिला जाणवत होतं की सावत्र नाती कधीकधी खऱ्या नात्यांची जागा घेऊ शकत नाहीत. काहीतरी बोल ना. अमोलने हळूवार तिच्या हाताला स्पर्श केला. तिने डोळे उघडले. अश्रू आवरण्याचा प्रयत्न करत होती, पण ती रडून कमकुवत दिसू इच्छित नव्हती. मी शॉपिंगसाठी निघाले होते. समोरून येणारा ट्रक मला दिसला नाही, किंवा कदाचित मी त्याला पाहू शकले नाही, आणि अपघात झाला, तिने हळू आवाजात सांगितलं. तेवढ्यात काका आणि आत्या पुन्हा खोलीत आले. क्षणात त्यांचा प्रेमाचा आव आणलेला अभिनय सुरू झाला. ती मात्र शांतपणे पडून राहिली. आता त्यांचे चेहरे पाहण्याची तिची इच्छा नव्हती. अमोल बाहेर पडला. त्याच्या बाहेर जाताच आत्या पुन्हा सुरू झाल्या. पाहिलंस ना, त्या मुलामुळेच हे सगळं झालं. त्या म्हणाल्या, मी अजूनही सांगते, त्याला दूर कर. कोण जाणे कुठल्या घराण्यातला आहे. उद्या आणखी काही येऊ शकतं. काकांनीही तिच्या डोक्यावर हात ठेवत बनावट काळजी दाखवली. बेटा, आम्हाला तुझी खूप काळजी आहे. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं.
त्या रात्री अनेक दिवसांनी अमोल घरी परतला, पण त्याचं मन अजूनही हॉस्पिटलमध्येच होतं. तो बूटही न काढता पलंगावर कोसळला. स्वतःच्या मनाची अवस्था त्यालाच समजत नव्हती. तिच्यासाठी एवढी तगमग का होत होती? हे प्रेम नव्हतं, असं तो स्वतःला वारंवार समजावत होता. त्यांचं नातं तर फक्त गरजेचं होतं. मग या गरजेच्या नात्यात प्रेम कुठून आलं? त्याने दोन्ही हातांनी केस पकडले. नाही, हे शक्य नाही. तो स्वतःशीच पुटपुटला. तिला वाटेल मी तिच्या संपत्ती मागे आहे. मनातलं हे वादळ त्याने स्वतःपुरतंच ठेवून दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेला. त्याच्या डोळ्यांखालील काळी वर्तुळं रात्रीभर न झोपल्याची साक्ष देत होती. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, काल रात्री झोपला नाहीस का? अमोल लगेच नजरा चुकवत म्हणाला, ऑफिसच्या काही फाईल्स पाहत होतो. तिने संशयाने त्याच्याकडे पाहिलं. तुझी तब्येत ठीक आहे ना? हो, अगदी ठीक. तो हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला. मग समोरच्या सोफ्यावर बसून वर्तमानपत्र उघडलं. काही वेळाने तिने विचारलं, नाश्ता केला का? अमोलने वर्तमानपत्रामागे चेहरा लपवत उत्तर दिलं, मन नव्हतं. तब्येत बरी आहे ना? तिने पुन्हा विचारलं. यावेळी अमोल हलकासा हसला. हो, फक्त चहाची थोडी इच्छा झाली होती. ऑफिसमध्ये जाऊन पिईन चहा, अमोल म्हणाला. नाही, हा चहा आम्ही खास बाहेरून मागवला आहे. थर्मासमध्ये ठेवला आहे. तो काही बोलण्याआधीच तिने कपात चहा ओतून त्याच्यासमोर धरला. अमोलने नाईलाजाने कप घेतला. चहा पीत तो वर्तमानपत्र चाळत बसला. काही वेळाने तो समोरच्या सोफ्यावर आडवा झाला. घरी जाऊन तरी काय करणार होता? ती मात्र शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. त्याच्या चेहऱ्यावरचा ताण तिच्या नजरेतून सुटला नव्हता. काही मिनिटातच अमोलला डुलकी लागली. अधूनमधून ती त्याच्याकडे वळून पाहत होती. तो गाढ झोपला होता. काय झालं असेल याला? तिच्या मनात विचार आला. पाहता पाहता तिलाही झोप लागली. काय झालं? काय झालं? अमोल अचानक दचकून उठून बसला. घड्याळात 2 वाजले होते. ती समोर बसून त्याच्याकडे पाहत होती. आज तर खूप झोपलात, ती हसत म्हणाली. हो, थोडा थकलो होतो बहुतेक, तो म्हणाला. पण तिच्या डोळ्यांना नजर देण्याचा तो टाळत होता. तो उठून वॉशरूममध्ये गेला. तोंड धुवून बाहेर आला. तुमच्यासाठी हॉटेलमधून जेवण मागवलं आहे, ती म्हणाली. कशाला उगाच त्रास घेतलात? ऑफिसमध्येच खाल्लं असतं, तो टॉवेलने चेहरा पुसत म्हणाला. अचानक ती म्हणाली, ई, किती घाण आहे. अमोल दचकला. काय? तिने त्याच्या हातातील टॉवेलकडे बोट दाखवलं. हा टॉवेल, अमोल हसला. का? मी वापरला म्हणून? ती काही बोलण्याआधीच तो म्हणाला, मी काही अस्पृश्य नाही ना? आणि मुद्दाम तोच टॉवेल पुन्हा चेहऱ्यावर फिरवू लागला. त्याच्या त्या निरागस कृतीवर तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. तेवढ्यात कर्मचारी जेवण घेऊन आला. देवाचे आभार, खूप भूक लागली होती, अमोल म्हणाला. मग त्याने तिच्याकडे पाहिलं. तुम्ही जेवलात का? हो, 1 वाजताच जेवून घेतलं, ती म्हणाली. मग थोडंसं माझ्यासोबत पुन्हा खा. नको, ती म्हणाली. पण त्याच्या आवाजात असा आग्रह होता की ती नकार देऊ शकली नाही. दोघे टेबलाजवळ बसले. मला एकट्याने जेवायला आवडत नाही, अमोल शांतपणे म्हणाला. तिने शब्द न बोलता ताट उचललं. त्या छोट्याशा हॉस्पिटलच्या खोलीत अमोलला एक वेगळंच समाधान मिळत होतं. जणू संपूर्ण जग त्याच्याजवळ बसलं होतं. तो स्वतःलाच समजू शकत नव्हता. या भावना नेमक्या काय होत्या? संध्याकाळी तो खिडकीजवळ उभा होता. हातात चहाचा कप होता, पण बाहेरचं दृश्य पाहण्याऐवजी त्याची नजर खिडकीच्या काचेत दिसणाऱ्या प्रतिबिंबाकडे होती. मिताली पलंगावर बसली होती. नर्स तिला औषध देण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की तिला औषध घ्यायचं नव्हतं. अमोलच्या मनात अचानक एक भावना दाटून आली. त्याला तिच्या जवळ जाऊन प्रेमाने समजवावंसं वाटलं. तिला लहान मुलासारखं समजावून औषध पाजावंसं वाटलं. कधी त्याच्या मनाने तिच्याशी एक अदृश्य नातं जोडून घेतलं होतं हे त्यालाच कळलं नव्हतं. तो स्वतःला आवरत होता. रिकामा कप हातात धरून बराच वेळ तसाच उभा राहिला. तेवढ्यात ती म्हणाली, आता तुम्ही निर्धास्त व्हा. उद्या मला डिस्चार्ज मिळणार आहे. तिने जणू एखादी आनंदाची बातमी सांगितली. अमोलने तिच्याकडे पाहिलं. पण का कुणास ठाऊक त्याला या बातमीने अपेक्षित आनंद झाला नाही. दुसऱ्या दिवशी ते घरी परतली. घरातले नेहमीचे व्यवहार पुन्हा सुरू झाले. पण हॉस्पिटलमध्ये घालवलेले दिवस अमोल विसरू शकत नव्हता. त्या काही दिवसांनी त्याच्या आयुष्याला एक नवा अर्थ दिला होता. एक नवी जाणीव दिली होती. आजही दोघांमध्ये बोलताना एक संकोच होता. पण अमोलच्या मनात उठणाऱ्या भावनांच्या लाटा दिवसेंदिवस वाढत होत्या. एके दिवशी ती आनंदाने म्हणाली, काका आणि आत्या आता परत जाणार आहेत. तिच्यासाठी ती आनंदाची बातमी होती, पण अमोलच्या मनात काहीतरी तुटल्यासारखं झालं. म्हणजे आता हा प्रवास संपणार होता. त्यांच्यातलं हे नातंही. काका आणि आत्या निघून गेल्यावर तिने देवाचे आभार मानले, कारण त्यांच्या उपस्थितीने तिच्या आयुष्यात फक्त दुःख आणि तणाव आणला होता.
त्या दिवशी ते दोघे त्यांना विमानतळावर सोडून आले. आता दोघेही शांतपणे चहा पीत बसले होते. काही वेळाने अमोलने कप टेबलावर ठेवला. माझ्या मते आता मला माझं सामान आवरायला हवं. ती एकदम शांत झाली. आपला करार इथपर्यंतच होता. अमोल पुढे म्हणाला, आता तुमच्या सगळ्या समस्या सुटल्या आहेत. मिताली काही क्षण गप्प बसली. मग हळू आवाजात म्हणाली, ते खरं आहे, पण तुम्ही इथे नोकरीवर राहू शकता. अमोलने हलकंसं स्मित केलं. सॉरी, तो म्हणाला, मी सरकारी नोकरीसाठी अर्ज केला होता. ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. अमोल शांतपणे पुढे म्हणाला, आणि मला त्या नोकरीसाठी निवड झाल्याचं पत्र आलं आहे. हे ऐकताच तिच्या छातीत कळ उठली. म्हणजे आता समोर बसलेल्या या माणसाशी असलेलं प्रत्येक नातं संपणार होतं. गेल्या काही महिन्यात तिने अमोलला खूप जवळून ओळखलं होतं. त्याचा स्वभाव, त्याचा प्रामाणिकपणा, त्याची काळजी घेण्याची पद्धत. वेळ आणि परिस्थितीने साथ दिली असती तर कदाचित तिने आपल्या आयुष्याचा आदर्श जोडीदार म्हणून त्याची निवड केली असती. पण आता त्याचा काही उपयोग नव्हता. ठीक आहे, गुड नाईट, अमोल उठत म्हणाला. पुन्हा भेटू, देवाची इच्छा असेल तर. तिच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. अमोल मागे न वळताच निघून गेला आणि ती तिथेच बसून राहिली. त्या रात्री अमोल आपल्या घरी परतला तर ती आपल्या खोलीत एकटीच अस्वस्थपणे फेरफटका मारत राहिली. दुःख कशाचं करतेस तू? ती स्वतःलाच समजावत होती. हा मार्ग तर आपण स्वतःच निवडला होता. पण मन काही ऐकत नव्हतं. अमोलचा साधेपणा, त्याचा स्वभाव, त्याचा निस्वार्थपणा सगळं पुन्हा पुन्हा आठवत होतं. तिला वाटत होतं जर त्याने तिच्याबद्दल काही भावना व्यक्त केल्या असत्या तर. पण लगेच दुसरा विचार मनात येत होता. त्याला लोक गैरसमज करतील. तिची संपत्ती पाहून तो जवळ आला असं समजतील. म्हणूनच कदाचित तो कायम स्वतःला आवरत होता. आणि ती स्वतःही हे समजू शकली नाही की त्या रात्री तिला झोप का लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अमोल शांतपणे निघून गेला. दोघांमध्ये फारसे औपचारिक शब्दही झाले नाहीत. ती टेरेसवर उभी राहून त्याला जाताना पाहत होती. गाडीत बसण्याआधी अमोल हसत म्हणाला, कधी पुन्हा माझी मदत लागली तर नक्की हाक मारा. तिनेही हसून उत्तर दिलं, देव करो, अशी गरज पुन्हा कधीच पडू नये. दोघेही हसले. पण दोघांनाही त्या हसण्यात लपलेलं दुःख दिसलं नाही. दोघांनीही त्याला केवळ औपचारिकता समजलं आणि अशा प्रकारे त्यांच्यामध्ये न संपणारे अंतर निर्माण झाले. घरी पोहोचताच अमोलची आई त्याला पाहून आश्चर्यचकित झाली. अमोलने तिच्या मांडीवर डोकं ठेवलं. आई, आता मी तुम्हाला कायम माझ्यासोबत ठेवणार आहे. आईच्या डोळ्यात आनंद चमकला. बस बेटा, आता तुझं लग्न करून टाकते. अमोल लगेच म्हणाला, आई कृपया लग्नाचा विषय काढू नका. का रे? आत्ता मला लग्न करायचं नाही, तो डोळे मिटून म्हणाला. त्याच्या मनात मात्र वेगळीच वेदना होती. प्रेमाच्या वाटेवर पहिलंच पाऊल टाकलं होतं आणि त्याआधीच ती वाट संपली होती. अजून त्याच्या मनाने तिला पूर्णपणे स्वीकारलंही नव्हतं. पण ती दूर निघून गेली होती. रात्रभर तो तिच्याच विचारात हरवून जात असे. कधी कधी एखादा चेहरा स्वतःचं दुःख बनून जातो. ती त्याच्या नशिबात नव्हती, पण त्याचं मन मात्र तिच्या भोवतीच फिरत होतं. पुण्यात नोकरीला लागल्यानंतर त्याने स्वतःला कामात गुंतवून घेतलं. पण रात्रीची शांतता आली की तिच्या आठवणी पुन्हा जाग्या होत. ती फक्त चांगली नव्हती, खूपच चांगली होती. आता ती काय करत असेल? तो अनेकदा विचार करत असे. डोळे मिटले की तिचा चेहरा समोर येई. काश आपण खरंच एकमेकांसाठी असतो. पण हे नातं नाव नसलेलं होतं, अपूर्ण होतं. कदाचित तीही त्याचा विचार करत असेल, किंवा कदाचित तिच्या आयुष्यात आता दुसराच कोणी असेल, किंवा कदाचित तिलाही तो आवडत असेल. पण जर तसं असतं तर तिच्या वागण्यातून कधी ना कधी जाणवलं असतं. असा विचार करून तो स्वतःलाच समजावत असे. काळ पुढे सरकत गेला. अमोलने आईलाही आपल्या जवळ आणून ठेवलं. आता कविता वहिनींना घरात कोणाचाही अडथळा उरला नव्हता. त्यांची मनोकामना पूर्ण झाली होती. असं करता करता 2 वर्षे निघून गेली. अमोल त्या शहरात परत गेला नव्हता. जरी मनाने कितीतरी वेळा आग्रह केला तरी तो स्वतःलाच समजावत असे, जे आपलं नाही त्याला पुन्हा पाहून तरी काय फायदा. एक दिवस जेवताना आईने पुन्हा विषय काढला. अमोल, मी तुझ्यासाठी मुलगी बघायला सुरुवात केली आहे. आई, मला अजून लग्न करायचं नाही, तो म्हणाला. मग म्हातारपणी करणार आहेस का? आईने चिडवत विचारलं. नोकरीलाही 2 वर्षे झाली. 2 वर्षे? अमोल दचकला. अरे देवा, मला तर कालचीच गोष्ट वाटत होती. आई त्याच्याकडे निरखून पाहत होती. कोणी आवडत असेल तर सांग. क्षणभर अमोलच्या ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटली. त्याच्या डोळ्यांसमोर तिचा चेहरा तळून गेला. पण पुढच्या क्षणी तो उठला. माझी आवड? तो हसला. असं काही नाही आई. आई प्रेमाने म्हणाली. माझा मुलगा इतका देखणा आहे, त्याला कोण आवडणार नाही? अमोल टॉवेल हातात घेत तिच्याजवळ आला. आई, मी देखणा आहे म्हणून सगळ्यांनाच मी आवडेन असं नाही. मग थोडा थांबून म्हणाला, तुमची पसंती आणि तुमचा आनंद माझ्यासाठी महत्त्वाचा आहे.
पण एक लक्षात ठेवा. काय? मुलगी कविता वहिनींसारखी नसावी. आई हसली. मग कशी हवी? अमोलच्या डोळ्यात क्षणभर एक हरवलेलं स्वप्न चमकलं. माझ्यासारख्या साध्या माणसाला समजून घेणारी आणि तुम्हाला सुख देणारी. हे बोलून तो टॉवेल सोफ्यावर टाकत आपल्या खोलीत निघून गेला. मनात मात्र एकच विचार घोळत होता. किती दिवस तिच्या आठवणींच्या मागे धावणार आहेस? त्याने स्वतःलाच प्रश्न केला, पण उत्तर नव्हतं, कारण ती अजूनही त्याच्या हृदयात तितकीच जिवंत होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अमोल घरी आला तर त्याची आई त्याचीच वाट पाहत बसली होती. त्याला पाहताच त्या उत्साहाने म्हणाल्या, अमोल, मी तुझ्यासाठी एक मुलगी पाहिली आहे. मला खूप आवडली. अमोलने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. आई, तुम्हाला काय झालंय? एवढी घाई कशाची? आई लगेच म्हणाल्या, घाई कसली? कालच तर तू लग्नासाठी तयार असल्याचं म्हणाला होतास. हो, पण याचा अर्थ आजच लग्न करायचा असं नाही ना? अमोलने हसत उत्तर दिलं. पण आई काही ऐकायला तयार नव्हत्या. आज नाही तर उद्या करायचंच आहे. एकदा मुलगी बघून तरी घे. अमोलने रिमोट हातात घेत टीव्हीचे चॅनल बदलत म्हटलं, आई, मुली काही विकत घेण्याच्या वस्तू नसतात. आवडली तर ठीक, नाही तर दुसरी. असं नसतं. मग तो शांतपणे पुढे म्हणाला, तुम्हाला ती मुलगी आवडली आहे ना? मग माझ्यासाठी तेच पुरेसं आहे. मला वेगळं पाहण्याची गरज नाही. आईच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. त्या लगेच तिच्याबद्दल सांगू लागल्या. ती इथे तिच्या मावशीकडे राहते. आई वडील नाहीत. खूप साधी सुस्वभावी मुलगी आहे. घरात शिकवण्या घेते. ठीक आहे, अमोल म्हणाला. मग त्यांना घरी बोलवा. पण एकच विनंती आहे. काय? वारंवार मुली बघत फिरायचं नाही. तुम्हाला आवडली आहे ना? मग तेवढंच पुरेसं आहे. काही दिवसांनी मावशींना आणि त्या मुलीला घरी बोलावण्यात आलं. स्वातीताईंना ती मुलगी आधीपासूनच आवडली होती, पण कविता वहिनींचा चेहरा मात्र पटला होत्या. त्या नाराजीने म्हणाल्या, ताई, प्राजक्तासारखी सुंदर तर नाही ही. स्वातीताईंनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. प्राजक्तामध्ये काय कमी होतं? अमोलने तिच्याशी लग्न केलं असतं तर. वहिनी पुन्हा म्हणाल्या, पण अमोलला ती आवडली नव्हती. मग काय करणार? स्वातीताईंनी ठामपणे उत्तर दिलं. संध्याकाळी घरात लग्नाची चर्चा रंगली होती. सुनील दादा देखील आले होते. ते हसत म्हणाले, मग आता साखरपुडा कशाला? थेट लग्नच करून टाका. स्वातीताई हसल्या. मुलगी बिचारी मावशीकडे राहते, जास्त वेळ कशाला लावायचा? सगळे हसत बोलत राहिले. अमोल मात्र शांत बसला होता. कुणालाच कळत नव्हतं की त्याच्या मनात अजूनही एकच चेहरा होता. 2 वर्षांनंतरही काळ वेगाने पुढे गेला आणि एका दिवशी अमोलचं लग्न झालं. लग्नाचे सर्व हिंदू विधी, सप्तपदी, मंगळसूत्र, अक्षता, आशीर्वाद सर्व काही पार पडलं. रात्री नववधूची खोली सुंदर फुलांनी सजवण्यात आली होती. गुलाबाच्या सुगंधाने संपूर्ण खोली दरवळत होती. अमोल खिडकीजवळ उभा होता. खोलीतील सगळे पडदे बाजूला सारून तो बाहेरच्या अंधाराकडे पाहत होता. पण त्याच्या मनात मात्र एकच नाव घुमत होतं. तू माझ्या नशिबात नव्हतीस, तरी माझ्या हृदयाची मालकीण कशी बनलीस? तो स्वतःशीच पुटपुटला. आजही तुझी आठवण का जात नाही? काही क्षण तो तसाच उभा राहिला. मग हळूहळू मागे वळला. पलंगावर बसलेली नववधू शांतपणे खाली मान घालून बसली होती. अमोलच्या मनात वेदना उसळली. या मुलीशी मी खरंच न्याय करू शकेन का? तो विचार करू लागला. पण आता मागे फिरण्याचा प्रश्नच नव्हता. तो सावकाश तिच्याजवळ गेला. खोलीभर गुलाबांच्या पाकळ्या पसरलेल्या होत्या. क्षणभर त्याचे हात थबकले. मग त्याने हळुवारपणे तिचा घुंगट उचलला आणि त्याच्या डोळ्यात आश्चर्य चमकलं. क्षणभर त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. समोर ती बसली होती, मिताली शेखर कुलकर्णी. अमोलच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. तू? त्याने अविश्वासाने तिच्याकडे पाहिलं. तिने हळूहळू पापण्या उचलल्या. तिच्या डोळ्यात आश्चर्य नव्हतं. तिथे फक्त भावनांचा पूर होता. पापण्यावर होताच अश्रू गालांवर ओघळू लागले आणि अमोल अजूनही स्तब्ध उभा राहून तिच्याकडे पाहत राहिला. मिताली? अमोलच्या मनातील प्रत्येक भावना जणू एका क्षणात उसळून बाहेर आली. त्याने तिला घट्ट मिठीत ओढून घेतलं. मिताली त्याच्या छातीशी बिलगून हमसून हमसून रडत होती. तिचे अश्रू अमोलच्या हृदयावर कोरले जात होते. त्याला कल्पनाही नव्हती की ज्याचा तो 2 वर्षांपासून शोध घेत होता ती त्याच्या आयुष्यात अशा प्रकारे परत येईल. मिताली, तू इथे कशी? त्याने तिचा चेहरा दोन्ही हातात धरला. कितीतरी दिवस रोखून ठेवलेले अश्रू तिच्या डोळ्यांतून ओघळत होते. अमोल फक्त तिच्याकडे पाहत राहिला. तिच्या डोळ्यात साचलेली वेदना स्पष्ट दिसत होती. सांग ना, काय झालं? तू इथे कशी आलीस? त्याने रुमालाने तिचे अश्रू पुसले आणि पुन्हा तिला आपल्या खांद्यावर विसावलं. मिताली रडत रडत म्हणाली, अमोल, मला तुमच्या मदतीची गरज होती. ती पुन्हा हुंदके देऊ लागली. मला तुमची खूप गरज होती. ते लोक मला संपवून टाकतील अशी भीती वाटत होती. मी त्या घरात एकटी राहू शकत नव्हते, एक क्षणही नाही. तिने थरथरत त्याच्याकडे पाहिलं. मी तुमच्याशिवाय राहू शकत नव्हते अमोल. तिचे डोळे सतत रडल्यामुळे सुजले होते. अमोल मात्र स्तब्ध झाला. त्याने तिचे हात आपल्या हातात घेतले.
मी सुद्धा तुझ्याशिवाय जगू शकत नव्हतो. त्याचा आवाज भरून आला होता. पण तुझ्यापर्यंत पोहोचायचं कसं? तू तर फक्त मदतीसाठी माझ्याशी लग्न केलं होतंस. तो हळूच हसला. हे कधी सांगितलंस की त्या नात्याला आयुष्यभराचं रूप द्यायचं आहे? मितालीने लगेच डोळे वर केले. कारण तुम्हीच काही समजून घेत नव्हतात, ती नाराजीने म्हणाली. मी वाट पाहत होते की तुम्ही स्वतः समजाल मला काय हवंय. ती थोडी थांबली. पण तुम्ही तर अगदीच पुढे निघालात. अमोलच्या ओठांवर नकळत हसू उमटलं. तुम्ही निघून गेलात आणि माझी अवस्था खूप वाईट झाली होती. मिताली हळू आवाजात म्हणाली. तुम्ही ते घरसुद्धा सोडलं होतं. मग मी कविता वहिनींकडे तुमचा पत्ता विचारला. तिचा चेहरा पडला. पण त्यांनी उलटसुलट गोष्टी सांगितल्या. तुमचा पत्ताही दिला नाही. अमोल आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिला. मग मग मी माझ्या मावशीसोबत पुण्यात आले. ती हसली. आणि कदाचित माझ्या प्रार्थनांचा परिणाम असेल, अचानक तुम्ही मला दिसलात. अमोलने तिचा हात घट्ट पकडला. मग तू माझ्याकडे आलीस का नाही? त्याच्या आवाजात तक्रार होती. तुला माहीत आहे मी तुला किती आठवत होतो? तो पुढे म्हणाला. जर तू इतकी श्रीमंत नसतीस तर मी खूप आधी तुला माझं केलं असतं. त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं. पण मला वाटायचं मी प्रेम व्यक्त केलं तर तू मला लालची समजशील. मितालीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. अमोल तिच्याजवळ सरकत म्हणाला. तुला माहीत आहे का मी तुझ्यासाठी किती तडफडलो आहे? त्याचा आवाज कापत होता. एकही रात्र अशी गेली नाही ज्या रात्री तुझी आठवण आली नाही. मी तुझं नाव घेऊन झोपायचो आणि तुझाच विचार करत जागा व्हायचो. मितालीच्या ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटली. तिचा दुपट्टा खांद्यावरून घसरला होता. अश्रूंनी तिचा सगळा मेकअप पुसला होता. तरीही ती अमोलला पूर्वीपेक्षा जास्त सुंदर वाटत होती. तिने लाजून पापण्या खाली केल्या. माझी मावशी आणि तुमची आई मैत्रिणी झाल्या. ती हसत म्हणाली. तुमच्या आईने माझ्यासाठी मागणी घातली आणि मी लगेच होकार दिला. अमोल आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. आई आणि स्वातीताईंनी तुला ओळखलंच नाही? 2 वर्ष खूप मोठा काळ असतो. मिताली हसत म्हणाली. माझे केस वाढले होते. मी खूप बारीक झाले होते. त्यामुळे कोणीच मला ओळखलं नाही. अमोलने तिच्या हातातील बांगड्यांना हलकेच स्पर्श केला. तू जाताना मला एकदा हाक मारली असतीस तर? तो हळू आवाजात म्हणाला. ना तुला एवढा त्रास झाला असता ना मी विरहात इतका तडफडलो असतो. मितालीने मान खाली घातली. मग मंद स्वरात म्हणाली. मी तर तुम्हाला सतत हाक मारत होते. अमोल तिच्याकडे प्रेमाने पाहत राहिला. ती त्याची प्रेयसी होती आणि आज अचानक पुन्हा त्याच्या आयुष्यात परत आली होती. ज्या प्रेमाची आशा त्याने जवळजवळ सोडून दिली होती ते आज त्याच्या समोर बसलं होतं. त्याला असं वाटत होतं जणू संपूर्ण जगाचं सुख त्याला मिळालं आहे. जर कुणी त्याला विचारलं असतं की वसंत ऋतूचा खरा अर्थ काय असतो, तर तो निसंकोचपणे एकच नाव घेतलं असतं. मिताली. अमोलने प्रेमाने मितालीचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. त्याच्या डोळ्यात वर्षानुवर्षे साचलेली तडफड स्पष्ट दिसत होती. तुला काय माहीत मी तुझ्यासाठी किती तडफडलो आहे. तो हळू आवाजात म्हणाला. तू रुग्णालयात होतीस, घरी होतीस, एकटी बसलेली असायचीच. जिथे जिथे तू होतीस तिथे तिथे माझं मन तुझ्या मागे फिरत होतं. मितालीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटले. अमोल पुढे म्हणाला. तुझे अश्रू पाहिले की माझं हृदय तुटायचं. तुझं दुःख माझं दुःख बनलं होतं. तो हलकसं हसला. पण आता आपल्याला आयुष्यात पुन्हा कधी वेगळं व्हावं लागणार नाही. मिताली त्याच्याकडे पाहत राहिली. अमोल मिश्किलपणे म्हणाला. शेवटी आपण 7 महिने नवरा बायको असल्याचा अभिनय तर खूप छान केला होता. हे ऐकताच मितालीच्या गालांवर लाली पसरली. ती लाजत असली. तसं काही नाही. ती हळूच म्हणाली. अमोलने खिशातून एक सुंदर सोन्याचे कंगन काढले. ते त्याच्या आईने खास त्याच्यासाठी दिले होते. त्याने प्रेमाने ते तिच्या हातात घातले. कंगनांचा मंद आवाज खोलीत घुमला. मग तो हसत म्हणाला. आईने खास आशीर्वाद दिला आहे. त्याने मोठ्यांच्या स्वरात नक्कल करत म्हटलं. सुखी राहा, आयुष्यभर आनंदी राहा, तुमचा संसार फुलत राहो, घरात कायम आनंद राहो. मितालीला हसू आवरलं नाही. तिने दोन्ही हातांनी आपला चेहराच झाकून घेतला. अमोलही तिच्याकडे पाहून मोठ्याने हसू लागला. कित्येक वर्षांनी त्यांच्या आयुष्यात इतकं निर्मळ हास्य उमटलं होतं. नशिबाने त्यांना पुन्हा एकत्र आणलं होतं. ज्यांची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती ते आज वास्तव बनलं होतं. अमोलने तिच्या कपड्यावर हलकंसं चुंबन दिलं. मितालीने डोळे मिटले. त्या क्षणी दोघांनाही जाणवलं. कधीकधी नियती आपल्याला वेगळं करते, फक्त योग्य वेळी पुन्हा भेटवण्यासाठी. त्यांनी जे दुःख, विरह आणि प्रतीक्षा सहन केली होती त्याचं फळ आज त्यांना मिळालं होतं. आता ना कोणती भीती होती ना कोणतं अंतर. होतं ते फक्त प्रेम आणि आयुष्यभरासाठी एकमेकांची साथ. दोघेही खिडकीजवळ उभे राहून आकाशात चमकणाऱ्या चंद्राकडे पाहत राहिले. नव्या आयुष्याची, नव्या स्वप्नांची आणि नव्या सुरुवातीची साक्ष देत तो चंद्रही जणू त्यांच्यावर हसत होता. आपली ही कथा इथे संपली आहे.
आशा आहे तुम्हाला अमोल आणि मितालीची ही कथा आवडली असेल. कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. सोबत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.